हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्स मध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय नंबर 5. आपण लास्ट टाइम या अध्यायामध्ये श्लोक नंबर 24 वरती थांबलो होतो. यो अंत सुख अंत आरामस, सॉरी 23 आपण थांबलो होतो. आय थिंक 23 ला थांबलो होतो ना. शक्नोति इहैव य सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात् काम क्रोध उद्धवं वेगम स युक्त स सुखी नर. तर आपण या अध्यायामध्ये आतापर्यंत श्लोक नंबर 1 ते 6 कर्मयोग की ज्ञानयोग याच्यावरती विवेचन बघितलं. श्लोक नंबर 7 ते 16 मध्ये आपण कर्मयोगाचे, जो व्यक्ती कर्मयोगी आहे तो कशा प्रकारे या जगात जगतो अनासक्त होऊन ते बघितलं आपण. त्याच्यामध्ये आपण मधल्या सेक्शन मध्ये कर्ता कोण आहे बघितलं होतं. आणि फायनली आपण 17 ते 28 हा सेक्शन आपण स्टडी करतोय. ह्या सेक्शन मध्ये आपण आता फायनली लास्टला बघणार आहोत की कशा प्रकारे व्यक्ती अष्टांग योगाद्वारे भगवंतांचे ध्यान करून मुक्त होतो. राईट. आणि या अष्टांग योगाच्या प्रक्रियेला अध्याय नंबर 6 मध्ये विस्तारित एलॅबोरेट केलं जाईल. मग याच्यामध्ये हा शेवटचा श्लोक होता, लास्टचा आपण डिस्कस केलेला श्लोक नंबर 23, की या जगामध्ये आपण अनासक्त राहताना इंद्रिय विषय आणि इंद्रिय विषयांच्या सोबत आपल्या इंद्रियांचा होणारा जे संयोग आहे त्याला आपण कंट्रोल केलं पाहिजे. राईट. बाह्य स्पर्शेषु अशक्तो आत्मा वेदन्ते आत्मानी यत् सुखम. आणि हे जाणण्याकरता आपण हे अनासक्त होण्याकरता जाणलं पाहिजे की यही संस्पर्शजा भोगा दुःख येवते अद्यंतवंत कोणते न ते शुरमते. दुःख कशा प्रकारे इंद्रिय विषयांची संपर्क हा दुःखदायी आहे. आणि मग श्लोक नंबर 23 मध्ये सांगितलं की ओके, हे सगळं आपल्याला समजलं तरी पण आपण याला किती वेळ अभ्यास केला पाहिजे. ते म्हटले मरेपर्यंत. गीतेचा अभ्यास जीवनाच्या अंतापर्यंत करायचा आपल्याला. राईट. म्हणून प्रभुपाद म्हणतात, वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगाने आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी आहे. राईट. अशा प्रकारे आपण श्लोक नंबर 23 पर्यंत बघितलं होतं. प्रभुपादांनी या तात्पर्यामध्ये लिहिलं आहे, हे वेगवेगळे जे आवेग कंट्रोल करू शकतो त्याला काय म्हटलं जातं, स्वामी किंवा गोस्वामी म्हटलं जातं. राईट. आणि आपण बघितलं होतं की ही जी अशी लाईफस्टाईल आहे त्याला फक्त जो सत्वगुणामध्ये तोच अप्रिशिएट करू शकतो. डिवोटीची जी लाईफस्टाईल असते, सकाळी उठणे, चॅन्टिंग करणे, मंदिरात जाणे, जप करणे, बाहेरच्या लोकांना कळणारच नाही की हे जीवन क्या जी रहे क्यों जी रहे. ऐसा जो ज्या फील्ड मधला आहे तो त्या फील्ड मधल्या गोष्टी समजू शकतो. जो फुटबॉल खेळतो त्याला फुटबॉल समजेल, जो क्रिकेट खेळतो त्याला क्रिकेट समजेल, जो खो खो खेळतो. तुम्ही खो खो खेळलात कधी? मग आता कोणी एखादा आफ्रिकेतला व्यक्ती ज्याने कधी खो खो बघितला नाही तर जेव्हा खो खो बघेल तर म्हणेल की अरे क्या कर रहे लोग, एक के पीछे एक भागते रहते हैं. त्याला अप्रिसिएशन नसणार, कारण बिकॉज ही नेव्हर प्लेड द खो खो. पण आपल्याला त्याच्यामध्ये रस आहे कारण आपण आनंद घेतलेला. लगोर खेळतो मी, लगोर कधी लहानपणी. मग ज्याने खेळले त्यालाच माहिती आहे याच्यामध्ये काय रस आहे. आणि अजून एक गेम असतो आबादाबी. बॉलने मारतात ते एकमेकांना, लय बेकार मारतात ना कधी कधी. ज्याला ते रस माहिती त्यालाच माहिती आहे. राईट. तसं स्पिरिच्युअल लाईफ जी आहे त्याला अप्रिशिएट कोण करू शकतो, जो दुसरा स्पिरिच्युअल आहे तोच, किंवा ऍटलिस्ट दुसरा जो कोणी जो सत्वगुणामध्ये तोच त्याला अप्रिशिएट करू शकतो. बाकी कोणी त्याला अप्रिशिएट करू शकत नाहीत. अशा प्रकारे हे सांगितल्यावरती मग पुढच्या इथपर्यंत ही सिरीज संपते. आणि मग शेवटचा सेक्शन आहे 24 ते 29. श्लोक नंबर 24.
वाचा. गोपीगण मताची वाचा, श्लोक नंबर 24. हरे कृष्ण. योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति. ज्याचे सुख अंतःकरणात आहे, जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो, आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे, तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे. तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अशा प्रकारे हा व्यक्ती कसा असणार आहे, जर हा जीवनामध्ये अशा प्रकारे काम क्रोध यांना सहन करेल, टॉलरेट करेल आणि सोबत भक्ती मार्गाचा अवलंबन करत हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे भगवंताचं नाम जप करेल, तो व्यक्ती काय होईल, तो यो अंत सुखो अंत आराम. आता तुम्ही इथे याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला दोन शब्द सेम वाटतील, सुख आणि आराम. अंत सुख आणि अंत आराम. प्रभुपाद लिहितात वर्तुळमध्ये, अंतरी सुखी असणारा आणि अंत आराम म्हणजे अंतरात रमणारा. कधी कधी हे दोन शब्द सेम वाटतात, सुख आणि आराम. ऍक्च्युली सुख म्हणजे हॅपीनेस, आनंद, आणि आराम म्हणजे आनंद पण ऍट द सेम टाइम रिलॅक्स. त्याचा फरक आहे, राईट. कधी कधी आपल्याला आनंद भेटेल पण तुम्ही रिलॅक्स नसणार, बिकॉज तुम्हाला माहित नाही की नेक्स्ट मुवमेंट काय होणार आहे, आपला आनंद टिकून राहणार आहे की नाही राहणार आहे. पण तुम्ही जेव्हा आश्वस्त असता, when you are assured की ये हॅपीनेस परमनंट आहे, then you are relaxed. जसं तुम्ही घरी ऑफिसमध्ये तुम्ही कधी तुम्हाला ब्रेक भेटतो दुपारी 1 तासाचा, जे वर्किंग लोक आहेत ऑफिसमध्ये, ते कसं असतं, ते सुख आहे 1 तासाचं, की आता पटपट लंच खा. आणि कॉलेजमध्ये असताना मी त्या बाकड्यावरती झोपायचो. कॉलेजमध्ये लेक्चरशिप करताना लंच घेतला दुपारी की टेबलावरती डोकं टाकून. थोडं सुख असायचं, पण माहिती असायचं की आता आपल्याला 10-15 मिनिटांनी उठायचंच आहे. पण एकदा तुम्ही घरी जेव्हा येता संध्याकाळी ऑफिसमधनं किंवा कॉलेजमधनं, तुमचं जे काय प्रोफेशन असेल, घरी एकदा आलं, बॅग टाकली साईडला, शॉवर घेतला की रिलॅक्स. अभी कल सुबह 6 बजे तक कोई 10 बजे तक सुबह कोई ऑफिस का फोन नहीं आएगा, आया तो भी वो मतलब हाँ कल करेंगे, ऐसा करके उसको आगे बढ़ा सकते हैं. सो दैट्स कॉल्ड एज रिलॅक्स, राइट. दैट इज अंत आरामो, अंत सुख आणि अंत आरामो. आणि मग असा व्यक्ती काय होणार आहे, तो अंत सुख अंतरारामो तथा अंतर्ज्योतिरेवच. अंतर्ज्योतिरेवच त्याला प्रभुपाद लिहितात, पुढे गेला, अंतरातच ध्येय असणारा, राईट. प्रभुपाद वटवळ लिहितात, अंतरातच आनंद अनुभव जो घेऊ शकतो तो. म्हणजे बेसिकली हा श्लोक आपल्याला काय सांगतोय, लुक इनवर्ड, आतमध्ये बघा. आत्म्याला तुम्ही व्यवस्थित सिच्युएट करा. आत्मा जर आपला व्यवस्थित स्थित झाला या भौतिक जगामध्ये, आय मीन टू से स्पिरिच्युअल प्लेन वरती, या भौतिक जगात असताना बाकी सगळ्या गोष्टी आपापल्या पदावरती स्थित होऊन जातील. कसं आहे ना की आपण आतमध्ये स्टेबल नसतो, मग बाहेर कसं काय जगामध्ये स्टेबिलिटी येणार. आपण आतमध्ये स्टेबल नसेल तर बाहेर किती पण स्टेबिलिटी असेल, त्या स्टेबिलिटीचा आपल्याला काहीही फायदा नाही. इव्हेंच्युअली ती स्टेबिलिटी डिस्ट्रॉय होणारच आहे ना. दॅट्स हा श्लोक आणि पुढचे काही श्लोक तुम्हाला हे सांगेल, स्पेशली हा श्लोक, की आतमध्ये तुम्ही आनंद घ्या, राईट. आणि असा हा व्यक्ती जो आहे तो काय होतो, स्वयोगी ब्रह्मनिर्वाणम. ब्रह्मनिर्वाणम म्हणजे इथे काय लिहिलेलं आहे, ब्रह्मामध्ये मुक्त झालेला, राईट. प्रभुपाद तात्पर्यामध्ये ह्याच्यामध्ये पण लिहितात, ट्रान्सलेशन मध्ये, तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो. सो बेसिकली ब्रह्मामध्ये मुक्त होतो किंवा ब्रह्माची प्राप्ती करतो म्हणजे काय करतो, तो आपल्याकरता भगवंताची प्राप्ती करतो आणि कर्मयोगाकरता ब्रह्माची प्राप्ती करतो, राईट. असा व्यक्ती. आणि जे मायावादी लोक असतात किंवा स्पेशली मायावादी, त्यांचा विचार काय असतो, ब्रह्म निर्वाण म्हणजे निर्वाण, सब कुछ खत्म हो गया. खत्म नहीं हुआ, खत्म अभी स्टार्ट होगा. म्हणून प्रभुपादाने तात्पर्यामध्ये काय लिहिलेलं आहे, तुम्ही जरा तात्पर्यात बघा. ते ह्या तात्पर्यात नाही,
नेक्स्ट आय थिंक मे बी नेक्स्ट तत्वमध्ये, पण ह्याच्यात प्रभुपादांनी मोस्टली या पुढच्या तत्वरात दिलेलं आहे ते. आपण ते बघूच. सो बेसिकली निर्वाण म्हणजे नष्ट होणे नाही. निर्वाण म्हणजे बेसिकली एक अवस्था संपून दुसरी अवस्था स्टार्ट होणे. आणि तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, स्पिरिच्युअल लाईफ आपलं वास्तविक जीवन कधी स्टार्ट होतं? जेव्हा आपलं भौतिक जीवन संपून जातं. बरोबर आहे का नाही? जेव्हा मटेरियल लाईफ एंड होईल तेव्हा स्पिरिच्युअल लाईफ स्टार्ट होईल. तोपर्यंत म्हणजे लाईफ नाहीये का? नाही हो, यू आर डेड. दिस बॉडी इज देअर. हे शरीर आहे, डेड आहे, मृत आहे. या मृत शरीराला आपण सजवतो. त्याला तुम्ही काय काय लावता? पावडर लावता, टॅल्कम पावडर लावता, साबण लावता, शॅम्पू लावता, आणि तुम्हाला वाटतं की लय भारी. शॅम्पू लावल्यानंतर सॉरी परफ्यूम लावल्यावरती किती तास जातो त्याचा फ्रॅग्रन्स? तुम्हाला माहिती असेल. पूर्ण दिवसभर राहतं का? म्हणजे तुम्ही ऑफिस मधून निघण्यापूर्वी जेव्हा लावता आणि तुम्ही तुमच्या कार बस स्टँड मध्ये बसून ऑफिस मध्ये उतरता, आय थिंक 1 तास ऑफिसमध्ये ते राहत असेल. नंतर मग त्याचा एक विचित्र वास येतो वेगळा. बऱ्याचदा म्हणजे इथे कधी कधी प्रोग्राम होतात ना इकडे एसी हॉलमध्ये, तेव्हा म्हणजे त्याचा एक वेगळाच गंध येतो. केमिकल गंध येतो, परफ्यूमचा गंध येत नाही. राईट? म्हणजे आपली बॉडी जी आहे ती काय ऑलरेडी डेडच आहे. वी आर ऑलरेडी डेड. आणि मग ह्याला जर आपल्याला जिवंत करायचं असेल तर आपल्याला भगवंतांचं नाम कीर्तन करावं लागेल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राईट? आणि मग जेव्हा हे भौतिक जीवन आपलं स्विच ऑफ होईल तेव्हा आध्यात्मिक जीवन स्विच ऑन होईल. आतापर्यंत आपण काय करतोय? थोडं थोडं स्विच ऑन करतो आपण. जेव्हा चॅन्टिंग करतो तेव्हा चॅन्टिंग संपली की लगेच स्विच ऑफ. दिन भर के लिए चुप बैठो अभी मेरा भौतिक जीवन है ना. इव्हेंच्युअली आपल्याला त्या स्टेजवरती यायचंय की वी आर ऑलवेज स्विच ऑन स्पिरिच्युअल लाईफ, मटेरियल लाईफ स्विच ऑफ. राईट? आणि जेव्हा आपण स्पेशली इथे म्हटलेलं आहे एन्जॉय हॅपीनेस विदिन, हे हृदयामध्ये हॅपीनेस जे आपण आनंद घेतो ना, ऍक्च्युअली फॅक्च्युअल हॅपीनेस काय आहे? जो एव्हर लास्टिंग असेल, लॉंग लास्टिंग असेल. राईट? आणि तुम्हाला दिसेल बऱ्याचदा की आध्यात्मिक जीवनामधला आनंद जो आहे ना तो असा काही हे नाहीये. लोक म्हणतात की भक्ति में आनंद आता है. भक्ति में आनंद आता है ये कोई इमेजिनेशन नहीं है, ये मेरे माइंड का कोई सेंटिमेंट नहीं है कि भक्ति में आनंद आता है. भक्ति में आनंद एक्चुअल प्रैक्टिकल आनंद रहता है. यू कैन एक्सपीरियंस दैट. म्हणून तुम्हाला जर काही लोक कधी बाहेर म्हणतील हमें भक्ति में बहुत अच्छा लगता है आनंद, लेकिन वो आनंद ऐसा थ्योरेटिकल नहीं है, इट्स प्रैक्टिकल. जेव्हा आपण सेवा करतो निस्वार्थ भावाने, जेव्हा आपण चांगल्या प्रकारे नाम जप करतो, तुम्हाला त्या दिवशी अनुभव येईल आज अच्छा चैंटिंग हुआ, अच्छा लग रहा है, फ्रेश लग रहा है. अच्छा रोज नहाते फ्रेश नहीं लग रहा था क्या? दिन में 2 बार 3 बार नहाते, परफ्यूम लगाते, अच्छा अच्छा व्यंजन खाते, अच्छे कपड़े पहनते हैं, अच्छा गाड़ी में घूमते हैं, एसी रूम में रहते हैं, अच्छा नहीं लगता है? नहीं, उससे भी अच्छा लग रहा है आज. पता नहीं क्योंकि सुबह चैंटिंग बहुत अच्छा हुआ, सेवा बहुत अच्छा हुआ, सो आई एम फीलिंग रिफ्रेश्ड. बिकॉज आपला आत्मा काय झालेला आहे, त्या दिवशी धुतला गेलेला आहे. प्रॉब्लेम आहे की दुसऱ्या दिवशी परत त्याच्यावरती माती बघतो आपण, ऑफेन्सेस किंवा इनअटेंटिव्ह चॅन्टिंग अँड सो फोर्थ. सो आपण ते टाळलं पाहिजे. राईट? आणि मग आता सी स्पिरिच्युअल लाईफ मध्ये नेहमी आपल्याला असे अनुभव येणार नाहीत की डेली तुम्हाला एक्स्टसी आहे. असं कधी झालंय का? नाही झालं ना. एव्हरीडे एक्स्टसी. कल चॅन्टिंगला बेटा एक्स्टसी, परसों चॅन्टिंगला बेटा एक्स्टसी. असं काही लोकांसोबत होत असेल, माझ्यासोबत तर होत नाही. समटाइम्स चैंटिंग इज करना है, करते हैं चलो. समटाइम भगवत गीता अभ्यास करना है, करते हैं चलो. एग्जाम है तो अभी क्वेश्चन पेपर बनाना पड़ेगा, बनाते. तुम्हाला पण कधी असं वाटत असेल अरे पढ़ाई करना है, करते हैं. इट्स नॉट एक्स्टसी. पण स्पिरिच्युअल लाईफ मध्ये आपल्याला जर असं लाईफ लॉंग सस्टेन करायचं असेल तर त्याला सिंपल एक सोल्युशन आहे. हे जे आपल्याला कधी कधी अनुभव येतात ना, कधी तुम्ही असं एखादं कीर्तन अटेंड केलं असेल, असं वाटलं असेल की ये कीर्तन क्या कीर्तन है यार, ये ऐसा लगता है ये कीर्तन मतलब आई एम इन स्पिरिच्युअल वर्ल्ड. किंवा एखादं दर्शन असं वाटतं की ये दर्शन इसके जैसा दर्शन आज तक हुआ नहीं. आणि मग काही लोक सांगायचं, ज्याला तो अनुभव आला असेल तो दुसऱ्या व्यक्तीला सांगायचा प्रयत्न करतो, प्रभूजी क्या दर्शन हुआ.
दुसरा त्याला काही माहित नाही क्या हो रहा है, आणि त्याला रिलेट होतो, म्हणतो ठीक आहे, अच्छा आहे, दर्शन अच्छा आहे. सेम ड्युटीला बघून दोन लोकांचे वेगवेगळे एक्सप्रेशन होऊ शकतात. सेम कीर्तन अटेंड करताना दोघांचे वेगवेगळे अनुभव होऊ शकतात, डिपेंडिंग ऑन अवर सरेंडर. मग काही लोकांना वाटतं की एक्स्टॅटिक. मग आता असे अनुभव आपल्याला नेहमी ते येणार नाहीयेत. मग ते असे अनुभव जेव्हा येतात, किंवा कधी कधी मला तरी असे अनुभव येतात जेव्हा आम्ही क्लासेस करतो, कधी कधी क्लासेस देतो. सम क्लासेस आर लाइक मास्टर पीस. असं वाटतं की ये क्लास क्या पॉइंट्स निकले इसमें से, क्या वो रोज नहीं आता है, कभी कभार आता है वो. वेन अवर साधना इज व्हेरी गुड, वेन अवर ॲटिट्यूड इज व्हेरी गुड, मग ते असे ना लिहून ठेवायचे. चैतन्य सांगतात की असे पॉइंट्स लिहून ठेवायचे. एखादा एक्स्टॅटिक कीर्तन तुम्हाला ते लिहून ठेवा तुम्ही. दॅट कीर्तन 2019 बिफोर कोविड और आफ्टर कोविड 2021-22, जेव्हा भगवंतांना आपण बऱ्याच दिवसानंतर भगवंतांना मंदिरात भेटलो, व्हॉट एक्स्टसी. किंवा आपण धाम मध्ये गेलो, काय एक्स्टसी द्यावं, हे सगळ्यांना लिहून ठेवायचे आपण डायरीमध्ये. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना की आज नीरस लग रहा है, जस्ट रिमेंबर दॅट, रिकलेक्ट, याद करो वो एक कीर्तन, आणि यू कॅन कनेक्ट टू दॅट फ्रिक्वेन्सी. ते एक कीर्तन तुम्हाला जे एकदम एक्स्टॅटिक वाटलं असेल की ये कीर्तन के बगैर तुम्ही रह नाही सकता. वेन यू कनेक्ट बॅक टू, मी असं बरेचदा करतो, जुने कीर्तन मी कधी ऐकायचो नाही, ते एक्स्टसी मध्ये घेऊन गेलेले आहेत ते कीर्तन. ते मी विचार करतो कधी, ओके लेट्स हिअर दॅट, पुन्हा आणि पुन्हा असं वाटतं की वाव क्या कीर्तन आहे. कधी कधी तुम्ही स्टेटसला लावत असतो सेम कीर्तन पुन्हा 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 पुन्हा. काय म्हणतात क्या सेम वही पोस्ट वापस. अरे एक्स्टसी हो, जिसको एक्स्टसी मिलता है वो उसको बार बार बांटना चाहता है वही चीज, राइट. सो लाईक दॅट, असे अनुभव जेव्हा आपण स्टोअर करतो स्टोरेज मध्ये आपल्या मेमरी मध्ये, आणि त्याला रिलीज करतो, देन स्पिरिच्युअल लाईफ बिकम्स व्हेरी कन्सिस्टंट. रेगुलर बनून जाते आपल्याकडे स्पिरिच्युअल लाईफ. आज नहीं मिला ना एक्स्टसी, कोई बात नहीं, जूना जो एक्स्टसी कभी मिला था ना उसको याद करो, एंड देन रिमेंबरिंग दैट एक्स्टसी आवर आपली जी गाडी आहे चालत राहील आध्यात्मिक याच्यामध्ये. अशा प्रकारे जेव्हा भगवान तिथे सांगतात की हा जो व्यक्ती आहे काय करतो, अंतःकरणामध्ये असा आनंद घेतो. सी, अंतःकरणामध्ये आपला आनंद कंटिन्यूस नसेल आज, बिकॉज ऑफ सो मेनी रिझन्स. पण जो आनंद आपल्याला अगोदर भेटलेला त्याला रिकलेक्ट करा ना, आणि रिमेंबर करा, राईट. आणि म्हणून प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये, जोपर्यंत मनुष्य अंतःकरणात सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही तोपर्यंत तो वरकरणी सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्य क्रियांपासून कसा निवृत्त होऊ शकेल. नॉट पॉसिबल. मुक्त मनुष्य प्रत्यक्ष अनुभवाद्वारे सुखाचा, सी प्रभुपादांची दिस लाईन बघा, दिस इज द सेंटेन्स. मुक्त मनुष्य प्रत्यक्ष आनंदाद्वारे सुखाचा अनुभव घेतो. प्रत्यक्ष आनंद, ते थिअरी नाहीये, प्रॅक्टिकल आहे. जेव्हा आपण म्हणतो ना की काय एक्स्टसी आहे, दॅट्स प्रॅक्टिकल, नॉट थिअरी. आणि म्हणून प्रभुपाद बघा किती सुंदर लिहितात, म्हणून तो कोणत्याही ठिकाणी बसून कोणत्या ठिकाणी शांतपणे बसू शकतो आणि जीवनाच्या क्रियांचा अंतरातच उपभोग घेऊ शकतो. सी, समजा तुम्ही आता ट्रॅफिक मध्ये अडकला असणार कुठे, से फॉर एक्झाम्पल, खचाखच गाडी एकदम अर्धा तास गाडी ट्रॅफिक मध्ये बसले, कशाला गाडी पुढच्या गाडीवरती राग काढता पुढच्या गाडीवरती राग नका काढू, मागच्या गाडीवर राग नका काढू. जस्ट स्टार्ट सम कीर्तन, ज्याने तुम्हाला कधी एक्स्टसी दिली असेल. जस्ट स्टार्ट सम लेक्चर, जस्ट टेक आउट सम दर्शन, अँड जस्ट, किंवा तुम्हाला एखादा श्लोक, एखादा भागवतमचे काही श्लोक किंवा गीतेचे काही श्लोक कधी कधी एवढे इन्स्पायर करतात, एखादा श्लोक तो तुम्ही आठवा, देन यू आर नो मोर इन द ट्रॅफिक. तुम्ही ट्रॅफिक मध्ये नाही येत, ट्रॅफिकच्या बाहेर गेलात, राईट. किंवा काय नाही झालं तर चॅन्टिंग बाकीच असते ना, बीडबॅग उघडायची हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ती एक्स्टसी वेगळी आहे ऑफकोर्स. चॅन्टिंग पेंडिंग असते, चॅन्टिंग पेंडिंग आहे, राईट. सो लाईक दॅट, हा मनुष्य काय करू शकतो, एका ठिकाणी शांत बसून जीवनाचा आनंद घेऊ शकतो. असा मुक्त मनुष्य बाह्य भौतिक सुखाची मुळीच अपेक्षा करत नाही. या अवस्थेला ब्रह्मभूत अवस्था म्हटली आहे. या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर स्वगृही म्हणजेच भगवत धामात पर्यंत जाता येते, राईट. म्हणून जर आपण एकदा ही टेस्ट आपण उत्पन्न केली ना चॅन्टिंग मध्ये, स्पेशली श्रवणामध्ये स्पेशली, तुम्हाला जीवनामध्ये कधीही कुठेही कोणी तुम्हाला त्रास देऊ शकत नाही, कोणी तुम्हाला डिफीट करू शकत नाही. तुम्ही कुठे अटकलात, कुठे राहिलात, जस्ट तुम्ही बीडबॅग काढलीत बाहेर आणि चॅन्टिंग चालू केलीत, यू आर इन इमिडिएटली यू आर इन द स्पिरिच्युअल प्लेन. जर ती आपल्याला आसक्ती डेव्हलप झाली असेल चॅन्टिंग करण्यावरती,
किंवा लेक्चर ऐकण्याप्रती, राईट. म्हणून डेली बेसिसवरती श्रवण करत राहणे हा अभ्यास आहे आपल्याकरता. दिस व्हेरी इम्पॉर्टंट अभ्यास. असा अभ्यास जर आपण रेग्युलर बेसिसवरती केला तर मग हॅबिट फॉर्म होते. आणि मग जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही कष्ट येतात, त्रास होतो, किंवा कधी कधी आपल्याला काही गोष्टी समजत नाही, आणि त्यावेळेला जर आपली हिअरिंग कंटिन्यू असेल तर त्या हिअरिंग मधून आपल्याला बराच आश्रय प्राप्त होतो, राईट. सो व्हेरी इम्पॉर्टंट कन्सिस्टंटली कधी कधी नसेल जरी समजत तरी पण प्रॅक्टिस करत राहायचं. बिकॉज अल्टिमेटली कृष्णा भगवंत आपल्याला काय करतील, समजत नसेल तरी पण रिव्हील करतील, कारण ते साक्षात कृष्ण आहेत, राईट. समजणे न समजणे हे आपल्या आवाकात असेल नसेल, पण जस्ट लिसन लाइक दैट. आणि म्हणून मग नंतर भगवंत म्हणतात ओके सो अभी ऐसा व्यक्ति है, ये जो पिछले 24 नंबर श्लोक का, तो ये क्या केवल अपने ही सुख के लिए दुनिया में घूमते रहता है क्या? मैं सुखी होना चाहिए, अध्यात्मवादी लोक फक्त स्वतःच्या सुखाचं बघतात का? असं नाहीये. मग बघा श्लोक नंबर 25 वाचा. सेवा गुण लीला माताजी वाचा श्लोक नंबर 25. हरे कृष्ण. लभन्ते ब्रह्म निर्वाणं विषय क्षण कल्मषा किन्नद्वैता यथात्मान सर्वभूत हिते रथा. जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत, ज्यांचे मन अंतरातच रममाण झाले आहे, जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात, आणि जे सर्व पापांपासून मुक्त आहेत, ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात. हरे कृष्ण. हा श्लोक इतका सुंदर आहे. हा श्लोक सांगतो की अध्यात्मवादी व्यक्ती स्वार्थी नसतो. डिवोटी चैंटिंग करता है वो खुद के लिए नहीं करता है हमेशा चैंटिंग. ही इज डूइंग फॉर हिमसेल्फ एट द सेम टाइम फॉर द एंटायर वर्ल्ड. म्हणून अध्यात्मवादी लोकांना, जे तथाकथित भौतिकवादी लोक म्हणतात की क्या अपने खुद के बारे में सोचता है, अपना सुख, घरदार छोड़ दिया, केवल अपने बारे में सोचता है. घर के बारे में कौन सोचेगा? माता पिता, भाई बहन, किंवा इवन डिवोटी सुद्धा जे रेग्युलर गृहस्थ डिवोटी आहेत, अपना चैंटिंग देखते रहता है, अपना. अरे यार, इसमें अपना देखेगा तब दूसरे को देख पाएगा वो. से आपण पूर्ण विश्वाला किंवा जगाला कधी हेल्प करू शकतो, किंवा आपल्यासोबत असणाऱ्या लोकांना कधी मदत करू शकतो? जेव्हा आपण चांगले होऊ तेव्हा आपण त्यांना मदत करू शकतो ना. आपण चांगलं झाल्याशिवाय त्यांना मदत कशी करू शकणार? आपण चांगलं झाल्याशिवाय त्यांना देणारी जी मदत आहे ती काय फक्त भौतिक स्तरावरती राहते. इव्हन किंबहुना आपल्याला माहित नाही की आपण लोकांना किती एक्सप्लॉइट करू शकू. जे लोक प्युरिफाईड नाही हार्टमध्ये, जे शुद्ध झालेले नाहीयेत, ते या जगामध्ये केवळ शोषणच करत असतात दुसऱ्यांचं. कारण ती मेंटॅलिटी गेली नाहीये ना. काम, क्रोध, लोभ, मोह आपल्यामध्ये आहे, तर आपण दुसऱ्यांना सेवा देण्याच्या नावाने कदाचित त्यांचं आपण शोषणच करू. सो दॅट्स वाय अनलेस आपल्या हृदयामध्ये इंटरनल पीस डेव्हलप झाली नाहीये, शुद्धता नाहीये, तोपर्यंत आपण वास्तविक लोकांना मदत करू शकत नाही, राईट. आणि ह्या जगात तर बऱ्याच लोकांना माहित नाही की लोकांना काय मदत करायची. शरीराच्या स्तरावर दिलेली मदत, मनाच्या स्तरावर दिलेली मदत, इव्हन इंटेलेक्टच्या स्तरावर दिलेली मदत ही काय लिमिटेड आहे. आत्म्याच्या स्तरावर दिलेली जी मदत आहे तीच परिपूर्ण मदत आहे, आणि त्यानेच आत्मा शुद्ध होऊ शकेल, शांत होऊ शकेल, राईट. म्हणून प्रभुपाद इथे लिहितात की असा जो आध्यात्मिक व्यक्ती आहे तो काय आहे, सर्व भूते हितरथ. तो सगळ्यांच्या कल्याणाकरता कार्य करतो. तो फक्त स्वतःच्या कल्याणाकरता काम करत नाही. प्रभुपाद लिहितात पूर्णपणे कृष्ण भावनाभावी झालेला मनुष्य खऱ्या अर्थाने जीवनाच्या कल्याणार्थ कार्य करू शकतो. श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे उद्गम आहेत. याचे ज्ञान वास्तविकपणे जेव्हा मनुष्याला प्राप्त होते तेव्हा त्या भावनेमध्ये तो जे काय कार्य करतो ते सर्वांच्या कल्याणार्थ असते, राईट. श्रीकृष्ण हे परमभोक्ता, सर्वश्रेष्ठ अधिपती आणि परम मित्र आहेत. या गोष्टीची विस्मृती ही मानव समाजाच्या दुःखास कारणीभूत आहे. आणि जेव्हा संपूर्ण मानव समाजामध्ये या भावनेची पुनर्जागृती करणे सर्वोच्च कल्याणकारी कर्म आहे हे आपल्याला समजतं, तेव्हा आपण वास्तविक लोकांना काय करू शकतो, मदत करू शकतो. प्रभुपाद लास्टच्या पॅराग्राफात लिहितात, मानव समाजाच्या केवळ भौतिक कल्याणार्थ कार्यरत असणारा मनुष्य वस्तुतः कोणाचीही मदत करू शकत नाही. स्थूल शरीर आणि मन याचा तात्पुरता दुःख परिहार हा संतोषजनक नसतो. मनुष्याला त्याच्या भगवंताशी असणाऱ्या संबंधाची विस्मृती हीच त्याच्या जीवनाच्या कठीण संघर्षातील अडचणीचे वास्तविक कारण असते, राईट. आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा का म्हणतो चॅन्टिंग करो, चॅन्टिंग करो, चॅन्टिंग करो. क्यों कहते हैं? बिकॉज जोपर्यंत आपली विस्मृती पुन्हा जागृत होणार नाही भगवंतांची, तोपर्यंत आपण स्वतः शुद्ध होऊ शकत नाही आणि दुसऱ्यांना मदत करू शकत नाही, राईट. आणि अनलेस आपण त्या प्लॅटफॉर्मवरती येऊ तोपर्यंत आपली जी मदत आहे, आपली जी हेल्प आहे ती अपूर्णच राहते.
इनकम्प्लीट राहते. राईट. आणि म्हणून इथं शब्द वापरलेला आहे वरती क्षीण कल्मश. क्षीण कल्मश म्हणजे जे सर्व कल्मशे किंवा पापांपासून मुक्त आहेत. म्हणून आपल्याला जर प्रीचिंग करायचं असेल, प्रचार करायचा असेल तर आपल्याला पहिले शुद्ध व्हावं लागेल, क्षीण कल्मश व्हावं लागेल. तर ऑफकोर्स असं नाही की 100% प्युअर व्हावं लागेल, बिकॉज प्रीचिंग पण आपली काय आहे, साधना आहे. वी आर डूइंग प्रीचिंग नॉट आउट ऑफ कॉम्पैशन कि मेरे दिल में बहुत करुणा है, संसार का भला होना चाहिए, इसलिए नहीं कर रहा हूं मैं, क्योंकि वो करुणा हमारे अंदर है नहीं. ये करुणा प्रभुपाद के अंदर है, गुरु महाराज के अंदर है. बट बिकॉज आपण त्यांचे सेवक आहोत आणि ही आपली साधना आहे आणि साधनेच्या मूडमध्ये आपण याला करतोय आणि इव्हेंच्युअली आपल्यामध्ये तो भाव येईल. राईट. सो असा व्यक्ती काय आहे, सर्व भूते हिते रत. कारण कधी कधी काही लोक कसं म्हणतात की अरे आप संसार के लिए क्या कर रहे हैं, आप कितने लोगों को कुछ पैसा दे रहे क्या, कुछ खाना बांट रहे क्या. ऑफकोर्स इस्कॉन तो फूड फॉर लाईफ करतं, पण स्टील पीपल दे ब्लेम. तुम्ही विचार करा, जर एखाद्या व्यक्तीला आपण सर्व काही दिलं, त्याला राहायला घर दिलं, जे सरकार आजकाल काही ठिकाणी करतात, त्याला चांगली नोकरी पण दिली, त्याला सर्व काही दिलं, पण जोपर्यंत त्याचं मन आतमध्ये शांत नसेल त्याला आपण मदत काय केली. मग मनुष्याला खरी मदत ही तोपर्यंत प्राप्त होत नाही जोपर्यंत त्याच्या मनावर त्याचा कंट्रोल येत नाही. जर त्याचं मन त्याला खात असेल, मन विचलित असेल, हे सगळे अनर्थात्मध्ये असतील, त्याला आपण एक्सटर्नली कितीही पुरवल्यावरती तो सुखी होणार नाहीये. हे तत्व आपण जाणलं पाहिजे, तेव्हाच आपण ऍक्च्युअली प्रीचिंग स्टार्ट करू शकतो. पहिले आपण स्वतःला अप्लाय करायचं, देन वी कॅन प्रीच. राईट. अदरवाईज लोक दुखीच राहणार ना. दुखी लोकांना तुम्ही काय सुखी बनवलं या जगामध्ये, उलट तुम्ही त्याच्या दुःखामध्ये आणखीन भर घातलीत. राईट. ऑफकोर्स ह्युमॅनिटेरियन वर्क, हेल्प हे आपण करत राहावं, पण हे आपण सत्य जाणावं की आपण जोपर्यंत त्यांना स्पिरिच्युअल लेवलला मदत करत नाही, वी आर नॉट रिअली हेल्पिंग देम. राईट. लाईक दॅट. आणि मग नंतर भगवंत म्हणतात की असा व्यक्ती जो आहे तो इव्हेंच्युअली काय करेल, मुक्ती प्राप्त करेल. श्लोक नंबर 26 रुचिर गोपाळ प्रभूचा 26 नंबरचा श्लोक. हरे कृष्ण बोलजी. हरे कृष्ण. काम क्रोध विमुक्ताना येतिना यचेतसाम अभितो ब्रह्म निर्वाणम वर्तते विदितात्मनाम. भाषांतर. जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छापासून मुक्त आहेत, आत्मसाक्षात्कारी आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरिता प्रयत्न करीत आहेत, त्यांना निकट भविष्य काळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. पुन्हा पुन्हा हा शब्द आलेला आहे. पुन्हा काय आलं इथे, काम क्रोध विमुक्त आत्मा. हे कपलेट आहे, हे दोघे भाऊ आहेत. ठीक आहे. काम आणि क्रोध दे आर गॉड ब्रदर्स. आणि तुम्हाला याचे रेफरन्सेस पाहिजे मागच्या 2.62 to 63 त्याच्यामध्ये एकदा गेलं काम क्रोध कपलेट. पुन्हा तुम्हाला 3.36 त्यात तुम्हाला गेलेलं आहे. 5.23 ह्याच्यामध्ये गेलेलं आहे. राईट. काम क्रोध काम क्रोध. पुन्हा पुन्हा भगवंत याला काय रिमाइंड करतायत, बिकॉज कधी कधी काय होतं की वन मे गेट फ्रीड फ्रॉम काम. कधी कधी आपण ना कामला कंट्रोल करू. राईट. आपल्या 4 नियमांमध्ये काम आहे, त्याला कंट्रोल कसं करायचं. राईट. त्याच्यामध्ये क्रोध नाहीये. रेग्युलेटर प्रिंसिपल मैंने लिखा है क्रोध कंट्रोल करो, रेग्युलेटर प्रिंसिपल लिखा है लस्ट को कंट्रोल करो. राईट. सो नाउ समटाइम्स व्हाट हॅपन्स, इथे सुंदर श्लोक पण दिलेले आहे प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये सोल्युशन म्हणून. कधी कधी काय असतं की वी मे क्रॉस, सुंदर त्याचं रिफ्रेश गेला लाईन चैतन्य प्रभूंनी, त्याला म्हणतात की वी मे क्रॉसिंग द ओशन ऑफ लस्ट बट वी मे फॉल इन द पडल ऑफ एंगर. म्हणजे क्रोध हा काय एक महासागर आहे. त्या क्रोधाच्या महासागराला आपण कंट्रोल जरी केला कामाच्या, पण तो काम जो आहे त्याला रिडायरेक्ट जर केला नाही व्यवस्थित. हा फार महत्वाचा मुद्दा आहे इथे. रिडायरेक्ट करणे म्हणजे काम नुसता कंट्रोल करायचा नसतो, आपल्याला त्याला चॅनलाइज करायचं असतं. जर आपण कामाला व्यवस्थित स्पिरिच्युअलाइज जर नाही केला, अध्यात्म बनवलं नाही, तर काम क्रोधामध्ये परिवर्तित होतो. आणि मग एवढा महासागर कामाचा एखाद्याने क्रॉस केला असेल, पण बिचारा क्रोधाच्या डबक्यामध्ये बुडून मरतो. क्रोधाचा डबका आहे ते आणि कामाचा महासागर आहे. से फॉर एक्झाम्पल विश्वामित्र मुनी यानी किती प्रयत्न केले, काम कंट्रोल करना है. ठीक है, एक बार फिसल गए, नेक्स्ट टाइम बोले अभी नहीं फिसलूंगा.
देन नेक्स्ट टाइम जेव्हा नेक्स्ट अप्सरा आली, रंभा, राईट, मेनका आणि रंभा. सो दैट टाइम ही सेड ओके, नो वे, यहाँ से चले जाओ. मोबाइल जब करते समय नो वे, गेट आउट. टीवी नो वे, कोई प्रजल्पा नो वे, आसमान में सितारे देखना है नो वे, जस्ट चॅन्टिंग. पण ते चॅन्टिंग एवढ्या रागात केलेलं आहे ना, कंट्रोल करना है. म्हणजे असं नाही एवढ्या तुम्ही जर द्वेष आणि क्रोधामध्ये केलं असेल ते नाही. सो व्हॉट हॅपन्स, ते स्पिरिच्युअल झालं नाही बिचारा काम. देन इट गेट्स कन्व्हर्टेड इनटू क्रोध, आणि मग तो बिचारा क्रोधाच्या ह्याच्यामध्ये बुडून मरतो तो, राईट. भले काम जे आहे ते महासागर आहे आणि क्रोध जे आहे ते जस्ट स्मॉल पडल, छोटा डबका आहे. पण बिकॉज त्याला स्पिरिच्युअलाइज नाही केलं, प्युरिफाय नाही केलं, म्हणून ते इव्हन त्याच्यापेक्षा घातक ठरतं. विश्वामित्र मुनी जेव्हा रंभाला बघितले तेव्हा क्रोधित झाले, भस्म करून टाकलं तिला. सगळे स्पिरिच्युअल मेरिट्स हरिबोल. मग आता याचा रेफरन्स अप्लाय करता काय आहे की आपण एखाद्या डिवोटीशी इंटरॅक्ट करतो, मैं इतना तपस्वी हूँ, इतना तपस्या किया हूँ कि इतना क्रोध हुआ है मेरे अंदर जमा, कोई भक्त दिखेगा कुछ थोड़ा भी उसने कुछ बोला उसको इतना डांट देते है ना बिचारा वो डिवोटी. म्हणजे कधी कधी असं तुम्ही बघितलं असेल, तपस्वी म्हणून आपल्याला तपस्वी बनायचं आहे, पण तथाकथित तपस्वी नाही बनायचं, आपल्याला स्पिरिच्युअल तपस्वी बनायचं आहे, राईट. आणि म्हणून बघा याला सोल्युशन रूपात येतात, सोल्युशन तात्पर्यामध्ये. असं नाही की याला सोल्युशन नाहीये. सो नाव आता त्याला तात्पर्यात प्रबोधाने सुंदर श्लोक कोट केलेला आहे. यत्पाद पंकज पलाश विलास भक्त आहे, पृथु महाराज सेक्शन मधला आहे. कर्माशय ग्रथितम उद्ग्रथयन्ति संता तदवत रिक्त मत यतोपि रुद्धा स्त्रोतो गणात स्मरणम भज वासुदेवम. भक्तिपूर्ण सेवेद्वारे पुरुषोत्तम भगवान श्री वासुदेव यांची भक्ती करण्याचा प्रयत्न कर, जे सकाम कर्माच्या तीव्र आणि सखोल इच्छांचे समूळ उच्चाटन करून. बघा, सकाम कर्मांच्या तीव्र आणि सखोल इच्छांचे समूळ उच्चाटन म्हणजे काय, बेसिकली कामावरती कंट्रोल केला. भगवंतांच्या चरण कमलांची सेवा करण्याच्या दिव्य आनंदात युक्त झाले आहेत. त्यांनी जितक्या प्रभावाने इंद्रिय नियंत्रित केली आहेत तितक्या प्रभावीपणे इंद्रिय वेग नियंत्रित करण्याचं सामर्थ्य मोठ्या मोठ्या ऋषींमध्ये सुद्धा नाहीये. म्हणून अमरीश महाराज वर्सेस दुर्वास मुनी तुम्ही बघा भागवत मध्ये 9व्या स्कंदात. दुर्वास मुनी गेट एंग्री इमीडिएटली, क्या आपने आपको समझता है, मेरे को बुलाया नहीं, पहले पारण कर लिया. अरे रिलैक्स. अमरीश महाराज म्हटले, हरे कृष्णा, आई एम योर सर्वेंट, मुझसे गलती हो गई, माफ कर दो, राइट. ही इज कूल. वाय? बिकॉज ही इज रिमेंबरिंग लॉर्ड वासुदेव. भगवानाचं स्मरण करतात हृदयामध्ये. ते त्यांनी इच्छाने काय केलेलं आहे, स्पिरिच्युअलाइज केलेलं आहे, कामाला कंट्रोल केलेलं आहे, राईट. म्हणून तुम्हाला ना हे दिसेल, एक मेडिकल मध्ये टर्म वापरतात, मेडिकल फील्ड मध्ये, राईट. त्याला म्हणतात सबस्टिट्यूशन थिअरी, थेरपी. सबस्टिट्यूशन थेरपी म्हणजे समजा एखाद्याला अल्कोहोल ऍडिक्ट असेल, दारुडा असेल, तो त्याला सांगतात की ओके तुमको दारू का एडिक्शन है ना, कोई बात नहीं, काम करो, चॉकलेट खाओ, इससे दारू पीना बंद हो जाएगा, चॉकलेट से आदत लगाओ. मग आता प्रॉब्लेम काय याच्यामध्ये, दारू बंद हो गया लेकिन चॉकलेट का एडिक्शन स्टार्ट हो गया, राईट. म्हणून भौतिक जगामध्ये जे तथाकथित सोल्युशन्स आहेत काम क्रोधला, स्पेशली कामला कंट्रोल करण्याचे, ते टेम्पररी आहेत इन द सेन्स की ते आपल्याला एका ऍडिक्शन वरनं दुसऱ्या ऍडिक्शन वरती घेऊन जातात. सो इट इज जस्ट मुव्हिंग फ्रॉम वन मटेरियल प्लॅटफॉर्म टू अनदर मटेरियल प्लॅटफॉर्म. एका भौतिक स्तरावरनं दुसऱ्या भौतिक स्तरावरती आपल्याला घेऊन जातात. मे बी दुसरा भौतिक स्तर काय आहे, थोडासा एलिव्हेटेड असेल, पण तो शेवटी भौतिक स्तरच आहे, राईट. म्हणून अशा तथाकथित थेरपीने आपल्याला सोल्युशन भेटत नाही. म्हणून याला म्हटलेलं आहे, इन्स्टेड ऑफ सबस्टिट्यूशन थेरपी यू गेट द रिप्लेसमेंट थेरपी. रिप्लेसमेंट थेरपी कशी असते, ओके मेरे अंदर मटेरियल डिजायर्स है ना, आज मुझे संसार को भोगने की इच्छा है, लेट्स कन्वर्ट दैट डिजायर टू सर्विंग कृष्णा. तसंच से फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजा आता एखादा पदार्थ खायची इच्छा है कि हा पदार्थ बनवावा, ठीक है, उसको आप क्या करो,
भगवान को भोग लगा के खाओ. You are going one step ahead to purify it. Instead of just enjoying, तुम्ही त्याला काय केलं, स्पिरिच्युअलाइज केलं. आणि इव्हेंच्युअली तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल, इव्हेंच्युअली then you will come one day at a stage कि आपको लगेगा यार जो भगवान को अच्छा लगता है वही खिलाएंगे, यू नो, वही प्रसाद मेरे लिए अच्छा है. आज जरी आपल्याला ती स्टेज आली नसेल, पण इव्हेंच्युअली आपण त्या स्टेजला पोहोचू की ओके आपको क्या चाहिए, आपको क्या पसंद है, यू नो. आज क्या है, आज मुझे जो पसंद है वो मैं आपके लिए बनाता हूँ. है ना, आपल्याला जी आवडती भाजी तीच आपण बनवून भगवंतांना भोग लावतो, राईट. जी भगवंतांना आवडतं ती आपण त्यांना बनवून भोग लावत नाही, पण दॅट्स ओके, दॅट्स बिगिनिंग. इव्हेंच्युअली अशी स्टेज येईल की आपण यु नो याला रिप्लेस करू स्टेप बाय स्टेप. आणि म्हणून इथे यु नो या श्लोकात म्हटलेलं आहे की आपण इन्स्टेड ऑफ यु नो इच्छांना नकार देण्याऐवजी, म्हणून अष्टांग योगाचा जो मार्ग आहे जो विश्वामित्र मुनींनी फॉलो केला होता की नहीं ये नहीं चाहिए, दॅट्स व्हेरी रफ आणि एकदम हार्डकोर त्यांनी बनतं. हार्ट एवढं हार्ड बनतं ना, हर चीज को मैं ना बोल रहा हूं, एवढं हार्ड बनतं की मग अशा हार्ड हृदयामध्ये भगवंत कधी यु नो उत्पन्न होऊ शकत नाहीत. मग आमचे एक भक्त होते, ते म्हणत होते की मैं इतना बड़ा तपस्वी हूं कि मेरी माँ मर गई तभी मैं रोया नहीं, ठीक है, आई एम क्वालिफाइड फॉर संन्यास. त्याला आमच्या दुसऱ्या सिनियर भक्तांनी म्हटलं, अरे तू अपनी माँ के लिए नहीं रो सका तो भगवान के लिए क्या रोएगा. हार्ट हैज टू बी सॉफ्ट. अपने हृदय को सॉफ्ट होना चाहिए, हार्ड नहीं बनाना है हमें, राइट. अँड दॅट्स वाय स्पिरिच्युअल मास्टर, स्पिरिच्युअल गाईडलाईन हे फार महत्वाचे. म्हणून आज सकाळी भागवत क्लासमध्ये सुंदर एक कोटेशन सांगत होते की तुम्ही ते इंग्लिश मध्ये ऐकलं असेल, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, राईट. पण ते म्हणतात की तसं नाही, परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, नॉट एनी अदर प्रॅक्टिस. तुम्ही कशी पण चॅन्टिंग तुम्ही कशी पण कराल, हवेत बघून इकडे तिकडे, अशा प्रकारचं चॅन्टिंगने कधी तुम्हाला भगवंत लवकर प्राप्त होणार नाहीयेत. पण परफेक्ट चॅन्टिंग केल्याने मग इव्हेंच्युअली भगवंत प्राप्त होतील. आणि परफेक्ट प्रॅक्टिस हॅज टू बी डन अंडर अ मेंटर. म्हणून त्याला स्पिरिच्युअल मास्टर गाईड, यु नो, गुरुची आवश्यकता असते. जेव्हा आपण गुरुच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आध्यात्मिक अभ्यास करतो तेव्हा आपला अभ्यास हा परफेक्ट असतो, राईट. सो दॅट्स वाय इन्स्टेड ऑफ सबस्टिट्यूशन थेरपी, सबस्टिट्यूशन म्हणजे एका गोष्टीने दुसऱ्या गोष्टीला रिप्लेस सबस्टिट्यूट करण्याऐवजी तुम्ही त्याला रिप्लेस करा. आध्यात्मिक, आज आपलं जीवन भौतिक आहे, त्याला तुम्ही स्पिरिच्युअल बनवा, राईट. आणि म्हणून आपण बघा किती प्रयत्न करतो स्पिरिच्युअल बनवायचा. आपण घरामध्ये जे खातो ते भगवंतांना भोग लावतो, आपण भगवंताचं नाम कीर्तन करतो, आपण आध्यात्मिक स्थानांमध्ये फिरायला जातो. आपली टेंडन्सी आहे ना भौतिक जगात फिरायची, ठीक आहे, तुम्ही वृंदावनला जा, अयोध्येला जा, तीर्थस्थानामध्ये जावा, तुमची टेंडन्सी आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर चित्र बघायचे, भगवंताचं दर्शन बघा, तुम्हाला ऐकायची आहे ना इच्छा, साऊंड, म्युझिक, तुम्ही कीर्तन ऐका. अशा प्रकारे आपण सगळ्या सेन्सेसना जेव्हा स्पिरिच्युअलाइज करतो तेव्हा इव्हेंच्युअली आपल्या इच्छा काय होतात, प्युरिफाय होतात. आणि असा जो व्यक्ती आहे यतिनाम यतचेतसाम, हा व्यक्ती काय होईल, यतिनाम म्हणजे संतांच्या, यतचेतसा म्हणजे ज्याच्या मनावर पूर्णपणे नियंत्रण आहे, राईट. हा व्यक्ती आध्यात्मिक जगामध्ये एंट्री करू शकेल, राईट. कारण आपण जोपर्यंत अशा प्रकारे स्वतःला यु नो म्हणजे ऍक्च्युअली प्युरिफाय नाही केलेलं आहे स्पिरिच्युअल प्लेनला, तथाकथित प्युरिफिकेशन करून आपलं काय, म्हणून बघा भक्तीमध्ये आपल्याला असं वाटेल की अरे मैं अभी प्युरिफाई हो गया हूँ, अच्छा लगता है मुझे, अभी काम ग्रोथ नहीं हो गया, नहीं, अभी थोड़ा सप्रेस हो गया है, थोड़ा मौका दो तुरंत बाहर निकलेगा, राईट. सरफेस लेवलला बघू नका. जसं तुम्ही ते समुद्रामध्ये बघितलं असेल हिमनग असतो, त्या हिमनगाचा वरचा पार्ट फक्त 10% दिसतो आणि खाली 90% असतं. 10% आपण क्लीन केलेलं आहे, याचा अर्थ असा नाही की तो 100% क्लीन झालेला आहे, राईट. आणि म्हणून आपल्याला वेट अँड वॉच बघायला लागेल आपल्याला की किती हम प्युरिफाय हो गए हैं, कितने प्युरिफाय होना बाकी है हमको, राईट. दॅट्स वाय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या स्टेजला आपल्याला अशा प्रकारे स्पिरिच्युअली प्युरिफाय करण्याकरता आपल्याला जे आपले व्हॅक्युम ठेवायचा नाही आपल्या ह्याच्यामध्ये मनामध्ये, जो आपला व्हॅक्युम इन द सेन्स की डिझायर स्पिरिच्युअलाइज करण्याशिवाय दुसरं ऑप्शनच नाही आपल्याकडे. प्रभुपादच्या मागे ठिकाणी एकदा भारतामध्ये होते, पंडाल लेक्चर चालू होतं, हजारो लोक आले होते आणि प्रभुपाद म्हटले आपल्या शिष्यांना, देखो ये लोग मुझे दंडवत कर रहे हैं, पता है क्यों दंडवत कर रहे हैं वो लोग, क्योंकि आई एम फ्री फ्रॉम सेक्स लाइफ. डिसाइबल शॉक झाले, प्रभुपाद क्या बोल रहे हैं आप,
प्रभू म्हटले आय एम फ्री फ्रॉम सेक्स लाईफ देअरफॉर दे आर पेइंग ओबेसन्सेस. मी काम पासून मुक्त आहे, काम भावनेपासून, म्हणून तुम्हाला दंडवत घालतायत. डिसायबल सगळे घाबरले, म्हटले अरे प्रभुपाद क्या स्टँडर्ड आहे आपका. म्हटले हमको ये स्टँडर्ड कब आएगा. त्या प्रभुपाद नंतर म्हटले सी नॉट दॅट आय डोंट हॅव एनी थॉट्स ऑफ लस्ट. असं नाही की कामुक विचार कधी मनामध्ये येत नाहीत, पण मला त्याच्याकरता टाइम नाहीये. प्रभुपाद म्हटले मेरे पास टाइम नहीं है उस चीजों के लिए. जयानंद प्रभू तुम्हाला माहिती असेल, प्रभुपादांचे डिसायपल. जयानंद प्रभू ने एकदा प्रश्न विचारला कि भगवत धाम कैसे जाना, बैक टू गॉडेड, इसके ऊपर कुछ थोड़ा बताएं. जयानंद प्रभू बोले मेरे पास टाइम नहीं है उसके बताने के लिए. म्हणजे ते सांगत होते की दिस इज द वे, मेरे पास टाइम नहीं है, मैं इतना बिजी हूं एंड आई एम इन बैक टू गॉडेड ओनली, मैं भगवत धाम में हूं. म्हणून प्रभुपाद म्हटले की इट्स नॉट दॅट मला माझ्या मनामध्ये कामुक विचार येत नाहीत, क्रोध येत नाही, पण मला त्यांच्याकरता वेळच नाही. आय एम सो बिजी इन स्पिरिचुअल लाइफ, है ना. सुबह उठने से लेकर रात सोने तक इतने आध्यात्मिक क्रियाओं में मैं व्यस्त हूँ. भगवान का डिटी वर्शिप करना है, चैंटिंग करना है, यू नो, ग्रंथ पढ़ने, घर का ऑफिस, सबका काम तो इंक्लुडेड है उसमें. सो दॅट्स वाय जेव्हा आपण भगवंतांना आपल्या बॅकग्राऊंड मध्ये ठेवतो ना, बॅकग्राऊंड, भगवंत मग इव्हेंच्युअली फोरग्राऊंड मध्ये येतात. आता आपल्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे, यू नो, प्लॅनिंग चालू असते, हे एंजॉय करना है, वो करना है, यहाँ जाना है, वहाँ जाना है. कृष्ण का प्लानिंग रखो बैकग्राउंड में कि चैंटिंग ऐसे करना है, प्लानिंग करना है. ओके, भले ऑफिस का काम चालू रहेगा, बैकग्राउंड में चलता रहता है, चैंटिंग बाकी, चैंटिंग करना है, ओके, बुक पढ़ना है, ओके, वो प्रोग्राम में जाना है, वो बैकग्राउंड में चलते रहने देने का उसको. एज सून एज यू स्टॉप फ्रॉम दॅट बॅकग्राऊंड, आणि मग हे बॅकग्राऊंड मध्ये ठेवण्याकरता काय पाहिजे, सत्संग पाहिजे. सत्संग मध्ये तुम्ही अटॅच व्हा, सेवा करा, चैंटिंग नंबर वाढवा तुम्हाला पाहिजे तर, यू नो. 16 वरती राहून सॅटिस्फाय राहू नका की अरे 16 हो गया तो खत्म हो गया. नाही, यू ट्राय युअर बेस्ट. असं नाही की 16च्या पुढे म्हणजे तुम्ही 32, 30, 40 केलं पाहिजे. 2, 3, 4, 5 यू कॅन, यू नो, ऍटलीस्ट महिन्यात ना 2-3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा तुम्ही ट्राय करू शकता, ऍटलीस्ट एखाद्या दिवसाला. अशा वेळेला जेव्हा आपण, यू नो, असं स्वतःला करू तेव्हा देर इज नो चान्स फॉर माया टू एंटर. अदरवाईज जसं ते उदाहरण तुम्ही बघून घ्या, एक असं समजा एखादा ग्लास आहे, त्या ग्लास मध्ये समजा तुम्ही आता असं उभा आहे तर त्यात हवा आहे, राईट. त्याला समजा तुम्ही उपडा केलं आणि असं एकदम बंद केलं तर हवा जाणार नाही, राईट. पण किती वेळ कसं राहील, ते थोडं जरी त्यात होल पडला, कुठे एक्सपोजर असेल, लगेच हवा जाईल मध्ये, हवेला धरू शकणार नाही. ते व्हॅक्युम जरी तुम्ही क्रिएट करायचा प्रयत्न केला तरी. तसंच मनामध्ये कुठेही थोडं जरी व्हॅक्युम, कुठं तरी थोडा जरी होल असेल, इमिडिएटली त्यातनं माया एंटर करेल. आणि त्याच्या म्हणून इथे म्हणतात, यु नो, येतिना त्याच्या काम करू विमुक्तात्मा, राईट. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, बद्ध जीवामध्ये कर्मफलांचा उपभोग घेण्याची इच्छा इतक्या खोलवर मूळ धरून असते की मोठ्या मोठ्या ऋषींना महत् प्रयास करूनही अशा इच्छा नियंत्रित करणे अत्यंत कठीण असते. भगवत भक्त हा कृष्ण भावना भावित भक्ती पूर्णपणे सतत युक्त असल्यामुळे आणि आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्ण असल्यामुळे त्याला ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती अत्यंत शीघ्र होते, राईट. सी प्रभुपादाचा शब्द काय आहेत ते, भक्तीपूर्ण सेवेमध्ये सतत युक्त असल्यामुळे. दॅट्स वाय आपल्याला कंटिन्युअस एंगेजमेंट पाहिजे, यु नो, बॅक टू बॅक. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राईट. सो लाईक दॅट. आणि मग नंतर शेवटला प्रभुपाद तात्पर्यामध्ये सुंदर लिहितात, एक कोटेशन दिलेलं आहे, दर्शनम ध्यानम स्पर्श, दर्शनम ध्यान संस्पर्शे मत्स्य कुर्म विहंगमा. प्रभुपाद लिहितात, दर्शन, ध्यान आणि स्पर्श याद्वारे मासा, कासव आणि पक्षी आपापली पिल्ले पोचतात. माहिती तुम्हाला? कासवाची अंडी कुठे असतात माहिती तुम्हाला? कासवाची अंडी कुठे असतात बघितलं का तुम्ही? कुठे असतात? बोला. रेतीमध्ये. कुठल्या रेतीमध्ये? रेती समुद्रापासून बाहेर. अच्छा, कासव समुद्रामध्ये असतो आणि अंडी बाहेर असतात. अंडी बाहेर असतात, बरोबर ना. आणि अजून एक उदाहरण दिले, काय कुठे गेला? कासव, मासा आणि पक्षी. अच्छा, मासाची अंडी कुठे असतात? बरोबर, पाण्यामध्येच असतात. माशाची अंडी रेतीवरती येणार नाही ऑब्विसली, पण ते त्याच्यापासून दूरच असतात ना. आणि पक्षी सुद्धा. तुम्ही घरामध्ये कधी अगोदर कोंबडी पाळली असेल तर, राईट, कोंबडी अंडी जेव्हा देते तेव्हा असं नाही की कोंबडी अंड्यावरती नेहमी बसून असते तिथे, राईट. ते म्हणतात ना अंडी उभवणे. ती काय म्हणजे चारा चरायला जाते, बाहेर फिरून येते,
पण अंडी आपल्या ठिकाणी असतात तिकडे एका कोपऱ्यात बसलेली, तिच्या घरट्यामध्ये किंवा पक्षाच्या कुठल्या याच्यामध्ये. मग हे लोक काय करतात, सी हे कनेक्शन कसं प्रकृतीने बनवलेलं आहे. आई आपल्या पिल्लावरती ध्यान करत असते कंटिन्युअसली. दैट ऑलवेज गोइंग ऑन इन द बैकग्राउंड. मेरा बच्चा वहां है, उसको मुझे बड़ा करना है, बच्चा है उसको बड़ा करना है, बड़ा करना है. आणि परमात्मा इज एव्हरीवेअर, दोघांमध्ये आहे. परमात्मा त्याला फॅसिलिटेट करतात. आणि म्हणजे आई नंतर ऑफकोर्स त्याला, आणि कासवाच्या बाबतीत ते सत्य आहे, कासव तिथनच मेडिटेट करतो आणि येऊन त्याच्यामध्ये पिल्लं येतात, राईट. तसं प्रभुपाद त्याला किती सुंदर कनेक्ट करतात. प्रभुपाद म्हणतात, तत्परमध्ये प्रभुपाद देतात, मत्स्य आपल्या संततीकडे केवळ पाहून त्याचे पालन पोषण करतो, कासव केवळ ध्यानाद्वारे. ध्यानाद्वारे का, कारण तो बाहेर येत नाही, तो पाण्यामध्ये असतो कासव आणि अंडी बाहेर असतात. ध्यान करतो, उधर बच्चा आहे मेरा, उधर बच्चा आहे, बच्चा आहे. आणि मासे बघत असतात. आणि येस, नंतर प्रभुपाद देतात, आपल्या संततीचे पालन पोषण करतो, कासवाची अंडी जमिनीवर घातली जातात आणि कासव पाण्यात असताना अंड्यावर ध्यान करतो. त्याचप्रमाणे कृष्ण भावनायुक्त भक्त जरी भगवत धामापासून अत्यंत दूर असला तरी तो कृष्ण भावनाभावी सेवेद्वारे सतत केवळ त्याचे स्मरण करून भगवत धामात उन्नत होऊ शकतो, राईट. म्हणून कसं आहे की आपण जेव्हा या भौतिक जगात संघर्ष करतो तेव्हा असा विचार करू नये की अरे कृष्ण को कुछ चिंता नहीं है मेरा, आई एम जस्ट स्ट्रगलिंग डे एंड डे आउट, ये 16 माला करने के लिए मेरा जान निकल जाता है, बाकी भक्ति क्या करूं मैं, खाक. ऐसे लोग भक्त रागवतात कधी कधी, ये सब क्लासेस करना है, ये सेवा करना है, वो करना है, क्यों इतना सारा बना के दिया है. रिलॅक्स, कृष्णा इज मोर कन्सर्न फॉर यू. मग आता आपल्याला काय करायचं असतं या क्षणाला, जसं डॉक्टर आणि पेशंट यांचं रिलेशनशिप आहे, राईट. डॉक्टरकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा डॉक्टर काय म्हणतो, अच्छा सुनो मैं आपको इंजेक्शन देने वाला हूँ, बिल्कुल हलचल मत करो, अगर हिलोगे तो इंजेक्शन टेढ़ा मेढ़ा लगेगा तो और दुख होगा, शांति से बैठे रहो, ठीक है, हाथ ऐसा टाइट रखो. अरे आपका नाम क्या है, कौन से गांव से आए, टक इंजेक्शन दिया जाता मांगना, इंजेक्शन दुख गया, हाँ ठीक है, हो गया, कल स्कूल में जाना, अच्छा बच्चा, ठीक है जाओ. आपल्या स्पिरिच्युअल लाईफ मध्ये पण भगवंत बऱ्यापैकी असं करत असतात, अच्छा बच्चा है, चलो सेवा करो, बहुत सुंदर है बेटा, चैंटिंग करो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राईट. मग आपण जेव्हा आपण अशा प्रकारे भगवंत आपलं सांगतात चॅन्टिंग करो, सेवा करो, आपण राग नाही करायचा, अरे इतना सारा सेवा, इतना सारा चैंटिंग, ये वो, मुझे एंजॉय करना है, मुझे भोग करना है, मुझे वहां जाना है, मुझे घूमना है. रिलॅक्स, जो बोल रहे ना करते जाओ. आणि असं म्हणण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण चॅन्टिंग करतो स्पेशली, तेव्हा आपण जर व्यवस्थितपणे भगवंतांना जर चॅन्टिंग करून दिली, आय मीन टू से की आपण चॅन्टिंग करून दिली स्वतःला, तर आपण भगवंतांना मदत करतो आपल्याला प्युरिफाय करण्याकरता. आपण जर भगवंतांना मदत नाही केली तर भगवंत कशी आपल्याला मदत करतील. हे जॉईंट प्रोजेक्ट आहे, जॉईंट अकाउंट आहे. तुम्ही त्यांना मदत करा तेव्हा ते तुम्हाला मदत करतील. निस्ता आडावडा करू नको, मैं चैंटिंग कर रहा था, कैसे चैंटिंग कर रहा था, आसमान तारे देख के चैंटिंग कर रहा था, ये चैंटिंग करते समय गुस्सा कर रहा था, वो डिवोटी ऐसा बोला, वो डिवोटी ऐसा करता है. अरे अभी चैंटिंग करते समय भूल जाओ सबको, अभी आप और कृष्ण 2 घंटे के लिए सारे संसार को भूल जाओ. ये भूल जाओ कि तुम किसी की पत्नी हो, किसी के पति हो, किसी के बच्चे हो, किसी के नौकर हो, किसी के घर में, फॉरगेट एव्हरीथिंग. आय मीन टू से की त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन या कृष्ण भावनेमध्ये. असं नाही की त्यागायचं आपल्याला, बट ट्राय टू रिमेंबर की मैं अभी भगवान का सेवक हूं, राईट. अशा प्रकारे जेव्हा आपण बघतो भक्ती करतो तेव्हा आपल्याला सहज सोपं होऊन जाईल. आणि इथे जसं या उदाहरणात दिलेलं आहे की ज्याप्रमाणे कासव, पक्षी किंवा मत्स्य हे आपल्या पिल्लांचं पालन पोषण करतात, तसं भगवंत काय करतात, आपलं पालन पोषण करतात, राईट. ही हॅज कन्सर्न. आणि सिमिलरली आपण जेव्हा इथे या जगात असताना जेव्हा भगवंतांना अशा प्रकारे मेडिटेट करू, भले आपण दूर आहोत, आपण तिथे पोहोचू शकतो. म्हणून प्रभुपाद देतात, त्याला सांसारिक दुःखाची व्याथा भासत नाही आणि जीवनाच्या या अवस्थेला ब्रह्मनिर्वाण म्हटले जाते. अर्थात सतत ब्रह्मामध्ये तल्लीन असल्यामुळे भौतिक दुःखे नाहीशी होतात, राईट. असं नाही की फक्त कृष्ण आपण संघर्ष करतोय, कृष्ण इज ऑल्सो स्ट्राइविंग ना, ते सुद्धा प्रयत्न करतात की इस भक्त को मैं कैसे भक्ति में लेके आऊं, इसके लिए कौन से अरेंजमेंट करूं, इसके लिए कौन से डिवोटी को भेजू की सुनेगा उसका. म्हणून मग आपल्या जीवनामध्ये अनएक्सपेक्टेडली कधी कधी असे भक्त येतात, कळत पण नाही डिवोटी कसे आले मेरे जीवन में अचानक.
न कभी इसको मिला न कभी बात किया, वो अचानक आ जाता है, बोलता है हरे कृष्णा आई एम योर फ्रेंड, अच्छा सुनो ये करने का अपने को, ये सेवा करना है, वहां जाना है। अचानक नहीं आए हो, कृष्णा ने भेजा है आपको शुद्ध करने के लिए, राइट। समटाइम इट मे बी रिवर्स ऑल्सो, तो येऊन तुम्हाला रागवेल, तुम्हाला ओरडेल, दॅट ऑल्सो सेंड बाय कृष्णा ओनली, राईट, लाईक दॅट. सो अशा प्रकारे जेव्हा आपण ह्या प्रक्रियेला फॉलो करू, आपण भगवत धामात एंट्री करू शकतो. मग नंतर फायनली श्लोक नंबर 27-28. आता बघा, आता इथनं कनेक्शन चालू होईल फॉर द 6th चॅप्टर एज वेल एज फॉर द 7 ते 12 चॅप्टर. पुढच्या अध्यायानं कनेक्शन इथनं स्टार्ट होऊन जाईल. 27 आणि 28. श्लोक नंबर 27-28 वाचा. श्रद्धा माताजी वाचा श्लोक नंबर 27-28. हरे कृष्ण. श्लोक 27. स्पर्शान कृत्वा बाह्यांश चक्षु चैवांतरे भ्रुवोः प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यन्तरचारिणो यतेन्द्रिय मनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधः यः सदा मुक्त एव सः. सर्व बाह्य इंद्रिय विषयी रोखून 2 भुवयांमध्ये दृष्टी एकाग्र करून नाकपुड्यांमध्ये प्राण आणि अपान वायूंना रोखून आणि याप्रमाणे मन, इंद्रिय आणि बुद्धी संयमित करून मोक्ष प्राप्तीचे ध्येय असणारा मुनी इच्छा, भय आणि क्रोधापासून मुक्त होतो. जो मनुष्य नित्य या अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त असतो. हरे कृष्ण. येस. आता ही जी प्रक्रिया आहे श्लोक नंबर 27 स्पेशली, ही जी प्रक्रिया आहे की तो बेसिकली प्रत्याहारची स्टेज आहे. प्रत्याहार आतापर्यंत काय आपण बघितलं, अष्टांग योगामध्ये 8 प्रकारचे विधी असतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी. ठीक आहे. आपण आतापर्यंत मागे यम नियम बघितले, काय केलं पाहिजे, डूज आणि काय डोंट्स आहेत. आसन आपण बघितलं, त्यांनी स्टेज केलं पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे, आणि फायनली इथे प्रत्याहार आहे. राईट. प्राणाने आपल्या वायूने रोखून याप्रमाणे मन, इंद्रिय, बुद्धी संयमित करून. राईट. मग ही जी प्रक्रिया आहे श्लोक नंबर 27 ही पूर्ण विस्तारामध्ये अध्याय नंबर 6 मध्ये दिस वर्स नंबर 27 is explained in detail, right? Especially 27-28 दोन्ही श्लोक, पण 27 हे सीड तुमच्याकरता सीड बनणार आहे अध्याय नंबर 6 करता. पूर्ण विस्तारामध्ये त्याच्यामध्ये सांगितलं जाईल की कैसे वो बैठेगा, कैसे ध्यान करेगा और कैसे अपने मन को नियंत्रित करेगा. राइट. आणि एज फार एज श्लोक नंबर 28 विगत इच्छा, भय, क्रोध. पुन्हा बघा आलं इथे काम, क्रोध पुन्हा आलं. इच्छा म्हणजे बेसिकली काम. इच्छा, भय आणि क्रोध यांच्यापासून जो मुक्त असेल, राईट, तो व्यक्ती काय होईल, भगवत धामात एंट्री करेल, मुक्ती होईल. तर प्रभुपाद ऑफकोर्स तात्पर्यामध्ये तेच इलेबोरेट करतात. 2nd पॅराग्राफ मध्ये अष्टांग योगाची विधी जी आहे त्याला इलेबोरेट करतायत ते. आणि आपण 3 स्टेजेस बघितल्या होत्या. आय थिंक 4.10 मध्ये वीत, राग, भय, क्रोध, मनमया माम उपाश्रित, भाव, ज्ञान, तपसा, पूता, मत, भाव, आगतव्य. 3 गोष्टीपासून आपल्याला मुक्त व्हायला पाहिजे. काय? इच्छा, भय आणि क्रोध. बघितलं होतं तुम्ही. भय म्हणजे भय की अरे स्पिरिचुअल लाइफ नहीं चाहिए मुझे, वापस रिलेशनशिप, नो आई डोंट वांट, क्योंकि भौतिक युगात मेरे रिलेशनशिप बना के बहुत फ्रस्ट्रेट हो गया, अभी नहीं चाहिए. त्याला माहिती नसतं की स्पिरिचुअल रिलेशन्स आर व्हेरी स्वीट, दे आर प्युअर, शुद्ध असतात आध्यात्मिक संबंध. राईट. आणि क्रोध तुम्हाला माहितीच आहे, आणि काम पण माहिती आहे कसं कंट्रोल करायचं ते. त्यानंतर मग पुढे प्रभुपाद तात्पर्य लिहितात की असा व्यक्ती हा काय होतो, मुक्त होतो. मध्यभागी प्रभुपाद तात्पर्य लिहिलंय 2nd पॅराग्राफ मध्ये. एक लाईन तुम्हाला दिसेल मध्यभागी. या अष्टांग योगाची 8 अंगे आहेत, ती म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. हे आपण विस्तारात बघू 6व्या अध्यायामध्ये. 6व्या अध्यायामध्ये योग विषयाचे विस्तृत स्पष्टीकरण करण्यात आले आहे, आणि 5व्या अध्यायाच्या शेवटी त्याचे केवळ प्राथमिक वर्णन करण्यात आले आहे. प्रत्याहार या योग पद्धतीद्वारे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या इंद्रिय विषयांचे त्याग केले पाहिजे. त्यानंतर 2 भुवयांमध्ये दृष्टी एकत्रित करून अर्धोन्मिलित नेत्रांनी नासिक कराग्रावरती ध्यान केले पाहिजे. प्रभुपादांची सुंदर लाईन बघा काय. नेत्र पूर्णपणे बंद करण्याने काही लाभ होत नाही, कारण नेत्र पूर्णपणे बंद केल्यास निद्रावश होण्याचा संभव असतो. म्हणून चॅन्टिंग करताना डोळे पूर्ण बंद करायचे नाही, आता मग थोड्या वेळाने घोराचा होईल.
राईट. हे लोक घोरतात. म्हणून डोळे पूर्ण बंद करायचे. मैं तो अभी ध्यान में जा रहा हूं. कलयुग ध्यान के लिए नहीं बना हुआ है. कलयुग रोने के लिए बना हुआ है. क्राई आउट, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कलयुग में ध्यान नहीं करना है हमें. अमोघलीला बहुत सुंदर स्टेटमेंट है कि हम ध्यान करने के लिए अगर जाएंगे तो हरि को ध्यान हो जाएंगे हम लोग. टू क्राई, रोना है हमको भगवान के लिए. जितना जोर से चिल्लाओगे उतना जल्दी मर्सी मिलेगा. राईट. म्हणून ते बाहेरच्या लोकांना कळत नाही. हे सगळे जे अष्टांगवादी जे ना जे मार्ग आहेत, सगळे पथ आहेत, संप्रदाय आहेत, म्हणजे क्या चिल्ला रहे हैं लोग. इतना जोर से जेव्हा श्रीवास ठाकूर आणि महाप्रभू जेव्हा कीर्तन करायचे नादियामध्ये मायापूरमध्ये, तेव्हा ते त्यांचे शेजारी बाजारी म्हणायचे, अरे इतना जोर से मत चिल्लाओ, विष्णु परेशान हो जाएंगे और तुम्हारे ऊपर कुछ भयंकर त्रासदी आएगी. इनको मालूम नहीं है कि चिल्लाने का विधि है कलयुग में. स्वयं भगवान चिल्ला चिल्ला के बोल रहे हैं कि चिल्लाओ, जोर से मेरा नाम लो. राईट. आणि प्रभुपाद तसेच नेत्र संपूर्ण उघडे ठेवल्याने काही लाभ होत नाही का. संपूर्ण डोळे उघडे ठेवले तर काय होणार मग. तो कौन सा डिवोटी यहाँ से वहां जा रहा है, वो डिवोटी ने कौन सा कपडा पहना है, उसके हाथ में क्या प्रसाद है, ये सब देखने का चित्र चालू हो जाएगा. कारण तसे केल्यास इंद्रिय विषयांद्वारे मोहित होण्याची शक्यता असते. लाईक दॅट. ऑफकोर्स तुम्ही डोळे बंद करा किंवा बंद नका करू. राईट. बेस्ट इज मॉर्निंग टाइम, जेव्हा जास्त घडामोडी घडत नसतात, जेव्हा जास्त लोक फिरत नसतात, जेव्हा आपली मन पण थोडं स्टेबल असतं. राईट. ऍज फार एज पॉसिबल, ऍज पर अवर टाइम प्लेस सर्कमस्टन्स. पण इसेन्स इज ह्या श्लोकाचा आणि मागच्या श्लोकांचा आणि ह्या पूर्ण याचा सारांशाचा इसेन्स एवढा. आणि म्हणून मागच्या तात्पर्यामध्ये जेव्हा तो उदाहरण दिलेलं नाही, ते कासव, पक्षी आणि कुर्म, ते तुम्ही नेहमी ध्यानात ठेवा. हे सगळ्यांना करणे सुंदर उदाहरण आहे ते. बिकॉज आपण जोपर्यंत जसं ज्या प्रकारे हे लोक त्यांच्यावरती मेडिटेट करून आपल्या पिल्लांना वाढवतात, तसंच भगवंत आपण पिल्ला आहोत ना भगवंतांची छोटी छोटी. ऍटलिस्ट स्पिरिच्युअल पिल्ला आहोत छोटी छोटी स्पिरिच्युअल लाईफ मध्ये. भगवंत पण आपलं ध्यान करत असतात, इसका उद्धार कैसे करू मैं, इसको कैसे आगे बढ़ाऊं, इसको कैसे आगे लेके जाऊं. पण आपण भगवंतांना पण तेवढं सपोर्ट केला पाहिजे ना. भगवंत आपलं ध्यान करतात तर आपण त्यांना आपल्यावरती ध्यान करून देण्याकरता चॅन्टिंग चांगली केली पाहिजे, जेणेकरून भगवंत आपल्याला जास्त ध्यान देऊ शकतील. राईट. सो दिस इज द वे. आणि मग प्रभुपाद तात्पर्यामध्ये शेवटला लिहितात, लास्टच्या तात्पर्यामध्ये लास्टच्या 3 लाईनी, कृष्ण भावना भावित मनुष्य हा नित्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये युक्त असल्या कारणाने त्याची इंद्रिय इतर गोष्टींमध्ये रत होण्याचा धोका नसतो. इंद्रिय संयमित करण्याचा हा मार्ग अष्टांग योगापेक्षा अधिक उत्तम आहे. इज वेरी स्ट्रेट फॉरवर्ड, एज सिंपल एज. अगर मैं अभी चैंटिंग कर रहा हूं तो डेफिनेटली मैं मोबाइल में नहीं देख रहा हूं. अगर देख रहा हूं तो गलत चैंटिंग है, वो नहीं देखना चाहिए. बट अभी मैं अगर चैंटिंग कर रहा हूं तो फिर मेरा मन दूसरी जगह नहीं है. अभी मैं अगर भगवद गीता पढ़ रहा हूं तो मेरा ध्यान दूसरी जगह नहीं है. अभी अगर मैं भगवान के लिए भोग बना रहा हूं तो मेरा ध्यान दुसरी जगह नाही आहे. अशा प्रकारे भगवत सेवेमध्ये प्रयुक्त झाल्यामुळे त्याचं मन, त्याची इंद्रिय दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. दिस इज द सिक्रेट ऑफ स्पिरिच्युअल लाईफ. स्पेशली प्रभुपाद म्हणून मागच्या श्लोकामध्ये प्रयत्न म्हटलेले आहेत की रिकामा राहायचं नाही. राईट. ऑफकोर्स स्पिरिच्युअल लाईफ मध्ये बॅलन्स ठेवायचा. बिझी असण्याचा अर्थ असा नाही की आपण फक्त आपल्याला आवडतात त्या गोष्टी करत राहायच्या. चॅन्टिंग आपली 16 राऊंड मॅन्डेटरी आहे, ती झाली पाहिजे पूर्ण. ती झाल्यानंतर तुम्ही भरपूर बिझी व्हा, चालेल. थोडी रेस्ट पण घ्या बॉडीला. चॅन्टिंग ही मस्ट आहे. राईट. ऍज अ साधना. ती जेव्हा होईल देन यू कॅन गेट बिझी ऍज फार एज यू वॉन्ट. अशा प्रकारे जेव्हा याचा आता लास्टचा श्लोक जेव्हा प्रभुपाद येतात भगवंत याचा पूर्ण विराम देण्याकरता, लास्टच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतील की इस तरह से ये जो व्यक्ति है he becomes peaceful, he becomes full of happiness within. शांत होईल, आनंदी होईल. आणि याला कन्क्लूड करण्याकरता भगवंत मग 29 श्लोक मध्ये याची परिणिती करतात. वाचा. उज्ज्वला पाटील माताजी वाचा श्लोक नंबर 29. हरे कृष्ण. भोक्तारं यज्ञ तपसां सर्वलोक महेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती पृच्छति. तात्पर्य, मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता, सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर, आणि मी सर्व जीवांचा हित करता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे.
हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. हरे कृष्ण. येस, अशा प्रकारे पूर्ण शांती तुम्हाला प्राप्त होईल जेव्हा 5वा अध्याय पूर्ण झाला. पुढच्या 10 मिनिटांमध्ये पूर्ण होईल. ठीक आहे. आतापर्यंत कोणाला काही प्रश्न आहेत का? कारण यानंतर तर अजून म्हणजे 10-15 मिनिटात संपूर्ण होऊन जाईल तुमचं. ओके, नो क्वेश्चन्स. हरी बोल. बोला. प्रभूजी, आपण भगवत धाम आणि भगवंतांचं वर्णन जास्त करतो आणि इथं ब्रह्माचं जास्त करून का आलेलं आहे असं? मग ते आपण पहिलेच डिक्लेअर केलेलं आहे आणि क्लिअर केलेलं आहे. सी, आपण ह्या क्षणाला ही जी प्रक्रिया आहे ना ह्या अध्यायामध्ये, ही प्रक्रिया आहे कर्मयोगाची. बरोबर. गीतेचे पहिले 6 अध्याय कर्मयोगाचं विवेचन करतात. पण आपल्याला काय बनायचंय? भक्तियोगी बनायचं आहे ना. मग कर्मयोगाचा उद्देश काय आहे? की मला अनासक्त व्हायचं या जगातून, अनासक्त व्हायचंय, मला अनासक्त व्हायचंय. प्रभुपाद म्हणतात की ऐसे अनासक्त नहीं हो सकते आप. जब आप किसी चीज से दूसरे आसक्त हो गए तो अनासक्ति अपने आप छूट जाएगी. जैसे अगर मैं अभी इस समय अगर गीता लेक्चर में बैठ के गीता सुन रहा हूं तो मैं थिएटर में बैठ के मूवी नहीं देख रहा हूं. बरोबर आहे का नाही? मी असं म्हटलं की मुझे अनासक्त होना है, अनासक्त होना है, देयर इज अ व्हेरी स्ट्रॉंग स्ट्रगल. त्याच्यामध्ये फार संघर्ष आहे. पण मी जर म्हटलं की चलो मैं सेवा करता हूं तो वो थॉट अपने आप चला गया ना. ऍटलीस्ट फॉर दिस टाइम बिंग, या क्षणाकरता तो थॉट गेला निघून माझ्यातनं. राईट. आणि म्हणून तिथे ब्रह्माऐवजी प्रभुपाद म्हणतात भक्तियोगी. सो सिंपल, जिथे जिथे ब्रह्म आलेला आहे तिथे तुम्ही त्याला भक्तियोग मध्ये कन्वर्ट करून टाका. 3 साक्षात्कार आहेत ना भगवंतांचे. ब्रह्मेती, परमात्मेती, भगवानेती. शेवटी ब्रह्मस्तरावरनं त्याला परमात्मा स्तरावर जावं लागेलच आणि परमात्मा स्तरावरनं भगवान स्तरावर जावं लागेल. प्रभुपाद म्हणतात डायरेक्टली भगवान पे आ जाओ ना आप. क्यों आप कर्मयोग करना चाहते हो, फिर कर्मयोग से फिर अष्टांग में जाना चाहते हो. आपण ते योगा लॅडर बघितलेलं आहे ना योग शिडीमध्ये. डायरेक्टली भक्ती में चले जाओ ना. एक्सप्रेस लॅडर. दिस इज द युनिक कॉन्ट्रीब्युशन ऑफ शिला प्रभुपाद. प्रभुपादांचं हे एक विशेष कॉन्ट्रीब्युशन आपल्याला त्याने दिलेलं आहे. आणि म्हणून ही गीता वाचून आज जगामध्ये लाखो लोक भक्त बनलेले आहेत. आता याच्यापूर्वी भगवद्गीतेच्या कितीतरी प्रती छापल्या गेल्या असतील आणि दुसऱ्या तथाकथित 1000 पेक्षा जास्त कमेंट्री आहेत. किती लोक भक्त बनले भगवंतांचे? कारण ज्या विधी प्रॅक्टिकल नाहीये त्या युगामध्ये त्या विधींचं पालन करून काय होणार नाहीये. आणि तुम्ही म्हणाल की भगवंतांनी काय सांगितली विधी? मग अष्टांग योग जर अप्लिकेबल नाही आहे कलियुगामध्ये का सांगितलं भगवंतांनी? कारण ती विधी वैदिक मार्गामध्ये येते. भगवंत आपल्याला वेदांच्या निचोड देत आहेत. मग त्यांना सांगावं लागेल की भगवान के पास अध्यात्म पहुंचने के लिए अष्टांग योग होता है, ज्ञान योग होता है, कर्मयोग होता है और भक्ति योग होता है. मग भगवंत पैरेलली तेरी कंपैरिजन करतात. भक्ति योग के साथ अष्टांग योग का, भक्ति योग के साथ कर्मयोग का, और बताते हैं कि कैसे भक्ति योग इससे श्रेष्ठ है. That's what we are seeing in the first 6 chapters. आपण 6 अध्यायामध्ये हेच तर बघत आलेलो आहोत. म्हणून या जगामध्ये तथाकथित काही कोणी कर्मयोगी आहेत, कोणी अष्टांगयोगी आहेत. नॉट दॅट दे आर बॅड, ते काय वाईट नाहीये, चांगले आहेत. पण त्यांचा मार्ग खडतर आहे आणि रिझल्टची काय गॅरंटी नाहीये. पण आपल्या मार्गामध्ये रिझल्टची गॅरंटी आहे. स्वल्पम अपि अस धर्मस्य त्रायते महतो भयात. अजामिलने एकदा नारायण म्हटलं होतं ना फक्त. आणि सॉरी, एकदा नाही म्हणजे आपल्या मुलाला ऍड्रेस करून म्हटलं होतं ना नारायण. तरी पण त्याला मुक्ती प्राप्त झाली ना शेवटला. भगवत धामाला गेला ना तो. किती सोपं आहे भक्तीमध्ये. अष्टांग मार्ग में विश्वामित्र मुनि कितना उनको तपस्या करना पड़ा. 1 बार 2 बार कितने पतित हो गए हो. आई मीन टू से की नॉट दॅट इज बॅड, बट पाथ एकदम स्ट्रगल ने भरलेला आहे. त्याच्या अपोजिट तुम्ही बघा हरिदास ठाकूर है ना. जेव्हा वैश्य त्यांच्याकडे आले होते तेव्हा ते चॅन्टिंग करत होते. फर्स्ट डे चॅन्टिंग करत होते, सेकंड डे चॅन्टिंग करत होते, थर्ड डे वैश्यच कन्वर्ट झाली. ती म्हटली हरे कृष्ण प्रभु, मैं अभी आपके साथ जप करने बैठती हूँ, आप मेरे गुरु है. अभी ये पावर किसके अंदर है? विश्वामित्र मुनीने कन्वर्ट नाही केलं. रंभा आणि मेनकाला नाही कन्वर्ट करू शकले, त्यांना जाळून टाकले. हा, ब्रह्माला तर त्यांनी जाळून टाकला पूर्ण. ऐसे हमारे कुछ है ना, कभी कभी हम ज्यादा मतलब हार्ड बन जाते हैं ना तथाकथित तपस्या करके, बाकी भक्तों को जला देते हम सामने. खत्म. ऑफेन्सेस, अपराध असे होतात ना. म्हणून हार्ड तसं बनायचं नाहीये आपल्याला. ट्राय टू स्पिरिच्युअलाइज इट, प्युरिफाय करायचा प्रयत्न करा आपल्या ज्या प्रोफेन्सिटीज आहेत त्या. राईट, लाईक दॅट. मग आता जेव्हा ह्याचं स्टार्टिंग झालेली आहे धन्यवाद. जेव्हा मग ह्या तिसऱ्या 29व्या श्लोकामध्ये 3 गोष्टी आहेत.
दिस इज पीस फॉर प्रभुपाद म्हणतात बऱ्याचदा, दिस इज पीस फॉर्मूला. दुनिया में अगर शांति चाहिए तो ये 3 चीजों को आपको समझना पड़ेगा. नंबर 1, मैं क्या हूं? भोक्ताराम. मैं सारी चीजों का भोक्ता हूं. आपके घर में जो भी प्रसाद रखा है उसका भोक्ता मैं हूं. ठीक है. आपके बैंक में जितना पैसा रखा है उसका मालिक मैं हूं. राइट. सो दैट्स व्हाट सर्वलोक महेश्वरम. राइट. सर्वलोक महेश्वरम जेव्हा म्हणतात तेव्हा तुमच्या आपल्या घरातील संपत्ती पण त्यांचीच आहे ना. तो सारे लोगों का, सारे संपत्ति का मैं मालिक हूं. जितनी भी चीजें हैं उसका मैं भोगता हूं. और जितनी भी तपस्या आप करते हैं, यज्ञ तपसाम, उसका भी मैं मालिक हूं. राइट. मग आता याचा अर्थ असा झाला की इट इज समथिंग लाईक इट इज, याला तुम्ही 3 याच्यामध्ये बघू शकता. म्हणजे भगवंत बेसिकली सगळ्या मार्गांचे काय आहेत? अधिष्ठाते, अधिपती आहेत. सी, जेव्हा भगवंत म्हणतात भोक्ताराम यज्ञ तपसाम, यज्ञ कोण करतात? कर्मकांडी लोक करतात. राईट. कर्मयोगी, कर्मकांडी. म्हणजे बेसिकली भगवंत कर्मयोगांचे मालक झाले. राईट. त्यानंतर तपस्या कोण करतं? ज्ञानी लोक करतात, अष्टांग योगी. म्हणजे भगवंत ज्ञानी लोकांचे काय झाले? मालक झाले. राईट. अष्टांग योगांचे. आणि सर्व लोक महेश्वरम, ह्या संपूर्ण जगामध्ये देवी देवता जे आहेत या जगाचं आधिपत्य करतात. आणि जगातील जे लोक आहेत ते देवी देवतांचं पूजन करतात. अरे मुझे भी थोड़ा स्वर्ग में आने दो यार, थोड़ा मुझे अमेरिका में आने दो, लंडन में आने दो. बेसिकली इटली की प्रोपेंसिटी जी है थी. तो उन सारे जो भी प्लॅनेट्स हैं, ग्रह हैं, उनका भी मालक कौन है? भगवान. म्हणजे बेसिकली देवी देवतांचे पूजक, म्हणजे देवी देवता पूजा करणारे किंवा कर्मयोगी किंवा ज्ञान योगी किंवा अष्टांग योगी, ह्या सगळ्यांचे मालक कोण आहेत? भगवंत आहेत. एस्टॅब्लिश होऊन जाते या श्लोकामध्ये. आणि फायनली इथे एक सुंदर शब्द आहे तो सुहृदम. सुहृदम म्हणजे मैं सबका मित्र हूं, मैं सबका दोस्त हूं, मुझे दुश्मन मत समझना. राइट. भले कुछ भी हो जाए जीवन में, जब ये आप समझोगे उस समय जीवन में पीस मिलेगा, शांती. सी, याला समजण्याकरता अजून एक एनालॉजी आहे, उदाहरण आहे सुंदर, की आपल्या जीवनामध्ये सी बाहेर शांती कधी येऊ शकते? जेव्हा आपल्या हृदयामध्ये शांती आहे. बरोबर का नाही? जेव्हा इनसाइड पीस आहे तेव्हा आउटसाइड पीस प्रकट होईल. आतमध्ये जर आपलं हृदय पीसफुल नाही तर बाहेर कशी पीस येणार? आणि मग कसं आहे, आज जो आपला समजा से फॉर एक्झाम्पल आपला जो आनंद आहे ना, या जगामध्ये बऱ्याच लोकांचा जो आनंद आहे ना, तो अशा गोष्टींवरती आधारित आहे ज्या गोष्टी स्टेबल नाहीयेत. से फॉर एक्झाम्पल एखादा मॉडेल असेल किंवा एखादी बॉलिवूड ऍक्ट्रेस किंवा ऍक्टर असेल, त्यांच्या सुखाचा आनंद काय आहे? त्यांच्या सुखाचा स्रोत काय आहे सांगा? क्षणिक सुख आहे. नाही, पण त्यांच्या सुखाचा स्रोत काय आहे? म्हणजे त्यांना कुठनं आनंद भेटतो? एखादी अभिनेत्री आहे, पैसा किंवा प्रसिद्धी. प्रसिद्धी. पण प्रसिद्धी आणि पैसा कुठनं भेटतो? काम केल्याने. आता एकाने बोललात तर ना, उज्ज्वला पाटील पाहिजे, माता तुम्ही बोला. फिल्म मध्ये काम जास्तीत जास्त करून. हा, पण ते काम जास्तीत जास्त का मिळतं? ब्युटी. हा, म्हणजे सी, एखादा जर व्यक्ती दिसायला सी असं नाही की देखणं असेल नसेल, बाहेरून सुंदरता नसते, मग तथाकथित सुंदरता असेल त्याला कोणी काम देईल का पिक्चर मध्ये? म्हणजे देतात, नाही असं नाही, बट त्याला एखाद्याला ग्लॅमरस स्टार बनवायचं, ते ऑलवेज सिलेक्ट समबडी हू इज हँडसम. राईट. म्हणजे ह्या लोकांना काय वाटतं, एखादी समजा हिरोईन असेल, अरे मैं इतनी सुंदर हूं, वाव. अरे तुम्हाला सुंदरता टिके रहने वाला है क्या? हाँ, 30 साल 40 साल उसके बाद क्या हो जाएगा? धीरे धीरे झुर्रिया पड़ना चालू हो जाता है. कितना भी पाउडर लगाओ दिखता है ना, मध्ये अटकते पावडर. अरे पावडर लाईन दिसते इथे अशी एक, पावडर अटक है उसमें, किंवा घाम आल्यावर दिसत. अरे मेरा फोटो में इस तरह से एक बाल मेरा पक गया. अशा आहेत कलाकार जे हॉलिवूड मध्ये की त्याने एक केस पिकलेला दिसला, त्याने ते केस बघून त्यांना एवढा शॉक लागला लाईफचा की त्यांनी सुसाईड करून टाकली. सी, म्हणजे काय आहे की आज फक्त त्यांच्या बाबतीमध्ये नाही, आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तसं आहे. आपण जोपर्यंत एक्सटर्नल गोष्टीवरती आपला सुख डिसाइड केलेला आहे की मेरा ये पैसा इतना है,
अच्छा मैं इतना सुंदर दिखती हूँ या दिखता हूँ, अच्छा यू नो मैं इतना कलाकार हूँ बढ़िया, इन सारी चीजों का कोई भी गारंटी नहीं है। ये जो प्लेटफॉर्म है बहुत अनस्टेबल प्लेटफॉर्म पे आप खुशी ढूंढ रहे हैं। ये प्लेटफॉर्म कब शेक होगा और वहां से गिर के डिसमेंटल हो जाएगा पता भी नहीं चलेगा। अच्छा बहुत सारा लाख रुपए पैसा है, कल बैंकरप्ट हो गया तो क्या करोगे? बैंकरप्ट होने के बाद पैसा मिलता है क्या बैंक से? मिळतं का कुठे बँकेमध्ये? आहे का कुठे ॲश्युरिटी लिहून दिलेलं आहे की ये अगर बैंक बैंकरप्ट हो गया तो पूरा पैसा मिलेगा? लिखा है कहीं पे? लोकांनी बँकेत टाकलं पैसे एवढे, त्यांना वाटतं की मैं धनवान हूं, ठीक है अच्छी बात है, बट उसके ऊपर आधार मत करो आपका सुख। किंवा एखाद्याला वाटतं की मेरा इतना पॉपुलैरिटी है, कल को कोई भी कुछ कर सकता है आपके खिलाफ, कोई भी कुछ कर देगा, कुछ केस कर दे, कुछ भी केस कर दिया, कुछ बना दिया आपके नाम से, हो गया हरि बोल। या फिर आपका कोई स्किल रहेगा, वो स्किल खत्म होने वाला है। हम जैसे कोई आता काही खेळाडू असतात स्पोर्ट्स स्टार्स, समजा एखादा क्रिकेट खेळतो, त्यांचं जेव्हा 40 येते तेव्हा स्पोर्ट खत्म, देअर करियर एंड्स, देन दे आर इन शॉक, अरे खत्म हो गया, मेरा करियर खत्म हो गया, राईट। अशा प्रकारे जेव्हा आपण एक्सटर्नल गोष्टीवरती जेव्हा आपलं डिपेंडन्स असतं सुखाचं, दॅट्स व्हेरी अनस्टेबल प्लॅटफॉर्म, त्याच्यावरती आपल्याला कधी सुख भेटू शकत नाही, कारण ते कधी पण तुटू शकतो, संपू शकतं, राईट। म्हणून इथे म्हटलं जातं, ते सुंदर त्यांनी कोटेशन दिलेलं आहे, ते म्हणतात की बिफोर वी कॅन मेक पीस विथ द गॉड, म्हणजे या जगामध्ये शांतता आणण्यापूर्वी आपण पहिले भगवंतांसोबत शांती समझोता केला पाहिजे। आजकाल जगामध्ये काय कॉन्फरन्स होतात, बैठकी बसतात, कशा करता? विश्व में शांति चाहिए, बसतात ना। आज तक विश्व में शांति आया है क्या? इतने सारे कॉन्फ्रेंस है, जो ट्राय करते हैं अच्छी बात है, वी सॅल्यूट देम, कॉंग्रॅच्युलेट देम, पण जोपर्यंत आपण भगवंतांची शांती समझोता करत नाही तोपर्यंत आपण जगामध्ये शांती आणू शकत नाही। मग भगवंतांची शांती समझोता करणे म्हणजे काय आहे? भगवंतांची शांती समझोता करणे म्हणजे आज आपण भगवंतांना कॉम्पिटिटर बनवलंय। आपले स्पर्धक कोण आहेत? भगवंतच आहेत। आपण स्पर्धा कोणाशी करतोय? भगवंताशीच करतोय। भगवंत काय म्हणतात? आय एम एन्जॉयर, यू आर सर्वेंट। आपण काय म्हणतो? नो 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 नो, आई एम एंजॉयर, यू आर सर्वेंट, जस्ट सप्लाई, मुझे जो चाहिए वो दो, मैं खाली भोग करूंगा, और नहीं दोगे मेरा दुश्मन है, ये कृष्ण मेरे दुश्मन है। एंड दैट्स व्हाई भगवंत म्हणतात नंतर, सृहृदम सर्वभूतानाम, अरे ऐसा नहीं है बच्चा, मैं तुम्हारा क्या हूं? सृहृदम हूं, राइट। कारण काय आहे, कधी कधी बघा तुम्हाला जेव्हा आयुष्यामध्ये जेव्हा रिव्हर्सल येतील किंवा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडणार नाही, तेव्हा तुम्ही 3 रिएक्शनने जाल। एक तर राग तुम्ही दुसऱ्या व्यक्तीवरती काढता, समोरच्या, बरोबर आहे। तुमच्या आजूबाजूला जे असतात तेवढे नातेवाईक किंवा मंडळी किंवा कंपनी, ऑफिस किंवा बस स्टँड, रिक्षा काय असेल, जो कोणी असेल त्याला तुम्ही एकदम त्याच्यावरती राग काढता। पण त्याच्यावरती राग काढल्याने काय होतं? शेवटी त्याने आपल्याला त्रास होतो, बरोबर आहे का नाही? राग जेव्हा प्रकट होईल तेव्हा त्रास आपलाच आहे। त्या रागामध्ये आपण काय भांडी फोडतो, फोडले असेल कधी घरामध्ये, कडे कबाड उचलून फेकला असेल वेगळे, कधी काय केलं असेल, राईट। त्याने त्रास कोणाला आहे? आपल्यालाच आहे। एक तर मग एक रिएक्शन काय आहे की समोरच्याला आपण बेसिकली इट्स गोइंग आउटवर्ड, समोरच्या व्यक्तीला आपण त्रास ब्लेम ठरवू, किंवा आपण स्वतःला ब्लेम ठरवू, अरे यार मैं इतना गया गुजरा हूं, मैं कुछ भी नहीं कर सकता जीवन में, चैंटिंग भी नहीं हो सकता मुझसे, हरे कृष्ण छोड़ रहा हूं मैं। म्हणजे डिप्रेशन लेवल एवढी डाऊन होऊन जाते की तो व्यक्ती एवढा स्वतःला हे करतो, ब्लेम ठरवतो। आणि ह्याच्या पलीकडे तिसरी जर ह्या दोघांमध्ये नसेल तर डायरेक्ट मग डोकं वरती जातं, इन सारे तकलीफ के लिए वो जिम्मेदार है, वो कान्हा उधर मुरली बजा रहा है और मैं इधर मार खा रहा हूं खाली, राइट। पण भगवंत काय म्हणतात? ऐसा नहीं है बालक, आई एम सृहृदम सर्वभूतानाम, मैं सारे जीवों का क्या हूं? सृहृद हूं, सबका वेल विशर हूं। अगर मैं सबका वेल विशर हूं तो तुम्हारा भी हो सकता हूं ना, सबके अंदर तुम भी आ गए ना। आणि म्हणून तुम्ही बघा आयुष्यामध्ये ना अशा काही सिच्युएशन कधी कधी येतात, समझ में नहीं आता कि ये इस समय ये इतना तकलीफ क्यों हो रहा है, बट यू गिव सम टाइम, तुम्ही वेळ द्या, वेट करा, डाउन द लाइन 6 months 1 year और 5 वर्ष 10 वर्ष तुम्हाला कळेल, अरे वो चीज अगर मेरे जीवन में नहीं हुआ होता ना, आज भक्ति में मैं इतना ऊपर नहीं होता। ऊपर म्हणजे आपल्याला काय दाखवायचं नाही मी वर आहे, पण भक्ति में इतना मैं प्रगति नहीं किया होता, वो घटना हुई मेरे साथ, इसलिए आज मैं भक्ति में आगे बढ़ा हूं। आता तुम्हाला काय वाटतं, कुणाला तुम्ही तुम्हाला कोणी वरडतं किंवा तुम्हाला काही घटना होतात, तुम्हाला काही ना
वी गेट सम बॅड एक्सपिरियन्सेस इन लाईफ. आज महाराजांचं लेक्चर ऐकत होतो, महाराज तेच सांगत होते की जीवनामध्ये आपल्या कधी कधी जेव्हा रिव्हर्सल येतात, आपल्यासोबत वाईट गोष्टी घडतात, तेव्हा पहिली गोष्ट आपण निश्चित केलं पाहिजे की आपल्या जुनं कर्म जे असतं पास्ट लाईफचं, त्या कर्माचे आपल्याला उत्तर भेटत असतात. भले आपल्याला माहित असेल आपल्याला माहित नाहीये, राईट, पूर्व जन्मामध्ये आपण काय काय केलेलं आहे. एक तर हे प्रभुपाद म्हणतात, महाराज म्हणतात की एक तर हे असू शकतं, किंवा इट इज अ प्लॅन ऑफ कृष्णा. भगवान तुम्हाला विचार करतात की ओके, इसको थोड़ा आगे लेके जाना है, मुझे आगे लेके जाना है, ये खुद तो नहीं हिल रहा है, तो अभी कुछ तो करना पड़ेगा जिससे हिलेगा. सो दॅट्स वाय भगवंत कधी कधी मग रिव्हर्सल्स पाठवतात आपल्या आयुष्यामध्ये. आणि रिव्हर्सल्स असे भयानक असू शकतात कि तुम्हाला कळणार नाही की क्या हो रहा है भक्ति में, क्या हो रहा है. भक्ति में आने के बाद तो बहुत परेशानी हो रही है, तकलीफ हो रहा है, इसके पहले ऐसा नहीं था. सो दॅट्स वाय म्हणून शास्त्रांचं स्मरण चिंतन नेहमी असलं पाहिजे. जेव्हा आपल्याला उत्तर भेटतात आचार्यांकडून ऐकत राहणे फार जरुरी आहे आपल्याला. आपल्या जीवनामध्ये जेव्हा गोष्टी विचित्र घडतात तेव्हा आपल्याला त्याचं उत्तर भेटतं की ये क्यों हो रहा है, कैसे हो रहा है, राईट. मग तेव्हा आपल्याला कळेल की येस, कृष्णा इज माय वेल विशर, राइट, ही इज माय बेस्ट फ्रेंड. अगर उस दिन उन्होंने ये चीज नहीं किया होता तो आज मैं शायद जिंदा भी नहीं होता, राइट. ये भक्ती में आगे नहीं बढ़ा होता. सो अशा प्रकारे जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्याला काय होईल, शांती प्राप्त होईल. सहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छति, राइट. म्हणून टाइम द्यावा, थोडासा वेळ द्यावा, राइट. तेव्हा आपल्याला कळेल कि 6 महीने पहले जो घटना हुई थी वो मेरे लिए कितनी इंपॉर्टंट थी, कितनी अच्छी थी. लाईक दॅट प्रभुपाद याला कंक्लूड करतात. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, मायाशक्ती, फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये, मायाशक्तीच्या कचाटात सापडलेले सर्व बद्धजीव हे भौतिक जगतात शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. परंतु भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये वर्णलेले शांतीचे सूत्र त्यांना माहीत नाही. सर्वश्रेष्ठ शांती सूत्र केवळ हेच आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व मानवी कार्यांचे भुक्त आहेत. सर्व काही भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे, कारण ते सर्व ग्रह लोकांचे आणि त्यामधील देवी देवतांचे अधिपती आहेत. त्यांच्यावर श्रेष्ठ कोणीही नाही, राईट. लाईक दॅट. प्रभुपाद नंतर पुढे लिहितात, जस्ट 2-3 लाईनी पुढे, भगवंत हे प्रकृतीचे स्वामी आहेत आणि बद्धजीवी भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहेत. जोपर्यंत मनुष्य उघड सत्य जाणू शकत नाही तोपर्यंत त्याला या जगात व्यक्तिशः अथवा सामूहिकरित्या शांती प्राप्त करणे शक्य नाही, राईट. कृष्ण भावनेचा हाच अर्थ आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ अधिपती आहेत आणि मोठ्या मोठ्या देवतांसहित सर्व जीवे त्यांच्या अंकित आहेत. मनुष्य परिपूर्ण कृष्ण भावनेमध्येच केवळ परमशांती प्राप्त करू शकतो. लाईक दॅट. नंतर पुढच्या पॅरेग्राफ देतात एक लाईन, सुंदर लाईन आहे, 2-3 लाईन सोडून नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये, कृष्ण भावना भावित कर्म करणे म्हणजेच भगवंत हे सर्वांचे अधिपती आहेत या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय. लाईक दॅट. अशा प्रकारे आपण शांती प्राप्त करू शकतो या जगामध्ये आणि भगवंतांची प्राप्ती करू शकतो. म्हणून जेव्हा काही वाईट घडेल किंवा रिव्हर्सल्स येतील, राग नका करू भगवंतावरती, आणि डिव्होटींवरती पण राग करायचा नाही. राग केल्याने काय होतं की आपण त्यांचा आश्रय घेऊ शकत नाही. भले चॅन्टिंग तुम्ही कराल, रागामध्ये कराल, सो दॅट चॅन्टिंग इज ऍक्च्युअली ऑफेन्सिव्ह चॅन्टिंग, राईट. पण राग नाही येऊन द्यायचा. ठीक है, भगवान ने किया है ना, कोई बात नहीं. अनकंफर्ट होगा, समझ में नहीं आएगा, बट दैट्स ओके. गिव सम टाइम. भक्तांशी बोलून घ्या, डिवोटींची चर्चा करा की ऐसा क्यों हो रहा है, कैसे हो रहा है, then we get clarity. हरे कृष्ण. अशा प्रकारे जेव्हा युद्ध संपेल कुरुक्षेत्राचं, राइट, तेव्हा अर्जुनाला कळेल की अरे ये जो शांति है ना मुझे प्राप्त करनी है, ये केवल भगवान से दूर जाके नहीं, भगवान के पास में आके मिलने वाली है, राइट. अदरवाइज या जगत लोग क्या करता है कि शांति मिलाना है. ऐसा शांति कभी हो ही नहीं सकती, क्योंकि जब तक हमारे अंदर काम, क्रोध, लोभ है, हम शांत हो ही नहीं पाएंगे. पहले हमें शुद्ध करना पड़ेगा अपने आप को. और जीवन में अगर शुद्ध होने के बाद भी, भक्त बनने के बाद भी अपने मन से कुछ होने रहे, इच्छा से अपने मन के, तो भगवान से युद्ध मत करो. जस्ट एक्सेप्ट कि भगवान मेरे श्रीद है, किसी भी अवस्था में वो मेरे मित्र हैं. आणि जेव्हा आतमध्ये शांती प्राप्त होईल तेव्हा मग तुम्ही जगाच्या कुठल्याही भागात राहा, कसे राहा, कुठेही जा, you can always chant Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare,
हरे राम 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 हरे हरे. म्हणून सारांश एकच आहे की आपलं नामजप चांगलं झालं पाहिजे. आपलं जे वाचन आहे आणि श्रवण आहे ते चांगलं झालं पाहिजे. दिस इज द बिगिनिंग. यातनं मग बाकी सगळ्या गोष्टी एक्सपांड होतील इव्हेंच्युअली. ज्या व्यक्तीचं श्रवण चांगलं नसेल, वाचन चांगलं नसेल आणि सत्संग चांगला नसेल भक्तांचा, ऍक्टिव्ह असोसिएशन आपण जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आपण भक्तीमध्ये काहीच शिकलो नाहीये. भले किती 1000 लेक्चर अटेंड करा, किती मजा करा, पिकनिकला जावा, पण ह्याचा हा सारांश आहे की चांगली चॅन्टिंग असणे, चांगलं श्रवण असणे आणि भक्तांचा ऍक्टिव्ह संघ असणे. कॉन्स्टेंटली इन टच. कुछ प्रॉब्लम हो गया तुरंत फोन करो, बात करो, ऐसा ऐसा हो रहा है, कुछ करने जा रहे हो बताओ, ऐसा ऐसा करने जा रहा हूँ, राइट. देन वी आर ऑलवेज सेफ लाईक दॅट. हरे कृष्ण. अशा प्रकारे 5वा अध्याय पूर्ण होतो आणि मग यानंतर आपण 6व्या अध्यायाला प्रारंभ करू. ध्यान योग, त्याला अष्टांग योग सुद्धा म्हटलं जातं. जो श्लोक नंबर 27 आणि 28 याचा निरूपीकरण आहे पूर्ण. आणि ह्या अध्यायामध्ये भगवंत एस्टॅब्लिश करतील कि जब तक व्यक्ति परमात्मा के ऊपर ध्यान नहीं करता तब तक मुक्त नहीं हो सकता. और ऐसे कई जन्मों के भगवान के ऊपर ध्यान करने के बाद बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपदन्ते, ऐसे योगी मुझे प्राप्त करते हैं. मग आपण एवढा जन्म कशाला घालवायचे ध्यान करण्याकरता परमात्म्यावरती. डायरेक्टली वेन सर्विंग आपण जेव्हा डीटी वर्शिप करतो तेव्हा डायरेक्टली परमात्म्यावर काय करतो, ध्यान करतोय. डायरेक्टली आपण करायचा प्रभुपाद समजवतील 6व्या अध्यायामध्ये. हरे कृष्ण. काही कुणाचे काही प्रश्न असतील, काही टिप्पणी, टीका, ऍडिशन, डिलिशन, कमेंट्स, बोला. हरे कृष्ण प्रभू. दंडवत प्रणाम. बोला मधुर माता. प्रभूजी, आई माझी वृंदावनला आली आहे ना, तर आज अक्षय तृतीये निमित्त आजचं महात्मा खूप मोठं आहे ना, तर आज आईने आज कृष्ण बलराम ऑल्टरच्या पुजाऱ्यांची सेवा केली प्रभूजी. हरे कृष्ण. आणि काही भक्त बुक वितरण करत होते, तर भगवद्गीता तर आपल्याकडे होत्या प्रभूजी, परंतु तिनं स्पॉन्सर केल्या प्रभूजी भगवद्गीता आज. अक्षय आणि ऑल्टरचे प्रत्येक ऑल्टरला तिच्या वतीनं गार्लेंड दिले प्रभूजी. प्रभुपादांच्या चरणावरती गार्लेंड मिळाले. आणि जे प्रभुपाद हाऊस आहे ना, जिथं प्रभुपादांचं रूम होती, तिथं प्रभुपाद बसलेले आहेत ना, तर सगळे डिवोटी जप करत होते आणि आईने गार्लेंड आणले होते. तर आता कसं देणार ना, सगळे डिवोटी जप करतात. अचानक एक भक्त आले, ते म्हटले माताजी तुम्हाला गार्लेंड द्यायचे का? म्हणलं हा. त्यांनी प्रभुपादांच्या गळ्यामध्ये हार घातले, प्रभुपादांच्या चरणावरती तिनं दिलेले गार्लेंड घातले प्रभुपाद. हरे स्पेशल सेवा मिळाली प्रभूजी. येस. आणि सर्व इथं जे काही साधू लोक आहेत त्यांना पण प्रभूजी ऍपल वितरण केले, आज सेवा केली आज. व्हॉट अबाउट दीज साधूज ऑनलाईन जे ऐकतायत ते? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. थँक्यू. भगवत सेवा, महत सेवा, नाम सेवा, अशा प्रकारे आपलं जीवन जेव्हा एंगेज होईल तेव्हा आनंद असेल. आपल्या आसपास असणारे लोक आपल्यापासून कधी त्रस्त होणार नाही. कारण आपण जर ते बोलले ऐसा क्यों हो रहा है, हरे कृष्णा प्रभूजी, असं जर बोललं किती लोकांना बरं वाटतं ना. जेव्हा लोक क्रोधामध्ये असतात त्यांना आपण जर एक शब्द प्रेमाने बोललो, लोग शांत होतात. वाव, मतलब फ्रिक्वेंसी क्या, मतलब कौन से लेवल पे गए और ये कौन से लेवल पे गए, इतना स्विच, लाइक दॅट. हरे कृष्ण. मग आपली आता एक्झाम 26 तारखेला, राईट? 26. सगळ्यांनी पहिले अध्याय नंबर 3, 4 आणि 5 याचा अभ्यास करून या. 26 तारखेला परीक्षा होणार आहे. जे लोक विना कारण एक्झाम देणार नाहीत त्यांना मी पहिल्यापासून बोललेलो आहे, 20 मार्क्स काम आणि क्रोध हे घेऊन टाकतील. राईट. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु वैष्णव की जय. प्रणाम हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण.